साधा गावठी बैल बी पळतो हे बकासूरने दाखवून दिलेले. बकासूरला गाढव म्हणून जी उपमा दिली ती, परंतु आज तेच गाढव देव झालेलं आहे. बैलगाडी क्षेत्रातले क्षेत्रात आहे ना, तुम्हाला नाव करायला फक्त आहे ना 20 ते 15 सेकंद लय असतात. म्हणजे तळ मी ते झाडावला तिकडं कुठंतरी बसलेला असतो बाबळी, त्याला झूम करून दाखवता. अरे खालून गरीबाची बैल चालले 2-4 थोडासा दाखवा ना. शाही अशी हटकुरी बी आहेत की ती हटकून आहे ना कधी कधी गाडी दुसऱ्याच्या अंगावर, चांगल्या गाडीची पळणारी ना त्याच्या अंगावर अशी घालणारी. पण बरीचशी युट्यूबर जी मोठी मोठी आहेत ना ही गरिबांची बैल दाखवत नाही. आम्ही पैसे कसे भरलेले आहेत हे आमचं आम्हाला माहिती. आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. चुकूनच एखादा मायब्या किंवा एखादा भारत होतो, एखादा लक्ष होतो. बरोबर. काय काय बैल आहेत पुरंदर सारखे की जे शिपूटवर करून अशी चालते. त्याच्याकडे जर पैसा असताना तर आम्हीच सारजा विकत घेतला असता, आम्हीच मायब्या विकत घेतला असता. असाच कमी कमी होत चालला ना तर उद्या तुम्हाला रोबोट आणून बसवायला. जय शिवराय मित्रांनो, पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्षाचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामधील गराडे या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, गराडे या ठिकाणचा एक असा ड्रायव्हर की आजकाल आपण बघतो की रोज मैदान चालू आहेत, पण या रोजच्या मैदानामध्ये आपल्याला एक नामवंत असा ड्रायव्हर ज्याने कमी वेळात आणि कमी वयात बैलगाडा क्षेत्रामध्ये आपले अधिकृत नाव करण्याचे प्रयत्न केला, असे सत्यम ड्रायव्हर गराडेकर आपल्या सोबत आहेत. तर आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे बैलगाडी शर्यतीच्या मैदानामध्ये आपल्याला ते आता म्हणजे दुर्मिळतेने दिसत आहेत. तर ते मैदानामध्ये काय येत नाहीत हेच जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यापाशी आलेलो आहे. तर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आजकाल म्हणजे भरपूर मैदानं चालू आहेत, तर त्या मैदानामध्ये तुम्ही एकदम म्हणजे दुर्मिळ होत चाललाय, म्हणजे तुमचं एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव आहे. तर काय सांगाल बैलगाडा क्षेत्राच्या मैदानात न येण्याचे कारण? कसं आहे बघा, आमची घरची आर्थिक परिस्थिती, त्या परिस्थितीमुळे सध्या मी आता मैदान थोडस कमी केलंय. हा नाद सोडला नाही मी अजून, पण त्या नादात बऱ्याच ठिकाणी काय काय थोड्या काही चुका झाल्या असत्या, किंवा जे बैलगाडा क्षेत्रातील जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरांची सगळ्यांचीच परिस्थिती काय हे सर्व गाडा मालकांना आतापर्यंत माहित नाही. बरोबर. तर काही चुकांमुळे काही गोष्टी म्हणजे होत्या, त्याकरता आम्ही क्षेत्र म्हणजे आता येत नाही. तर असं म्हणजे बोलायला बरेच आहे, पण ते आतून आता असं भरून येते नाही का. त्याकरता आम्ही बऱ्याचशा मैदानात जातो, बऱ्याचशा मैदानात गेल्यानंतर तुमच्या नावाची बरीचशी चर्चा असते. म्हणजे सत्यम ड्रायव्हर गराडेकर हा म्हणजे ज्या मैदानात आम्ही जातो. आता खरं तर मित्रांनो होतं काय माहितीये का, ज्या वेळेस मोठे जॉकी असतात म्हणजे मोठे ड्रायव्हर असतात ते सोशल मीडियाच्या कारणास्तव म्हणजे चर्चेत असतात, परंतु जे सोशल मीडियावर नसून सुद्धा म्हणजे बहुचर्चित असतात ते म्हणजे सत्यम ड्रायव्हर गराडेकर. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी बऱ्याचशा बैलांचे पायरे म्हणा किंवा बऱ्याचशा बैलांच्या चांगल्या बैलांच्या गाडीवर बसलेले आहेत. तर काय सांगताल की आतापर्यंत तुम्ही किती पायरे नियोजन केले होते, म्हणजे पायरे जुळून आणण्याचे नियोजन किती केले? आतापर्यंत मी जेवढे पायरे केले ना हे बिना पैशाचे केले, बिना पैशाचे केले. आणि गाड्या पण मी फायनलला बऱ्याचशा ठेवल्या. आणि माझ्या जे जोडीचे जे म्हणजे गाडा मालक होते हे बी सगळे गरीबच होते. नाही असा कोण मोठा जागीरदाराचा आमच्या जोडीला नव्हता. तसं आता घराड्यात पाहिला तर मी 2 ते 3 वेळेस फायनलला अंजीरबाईला ठेवला. अंजीरबाईला एक मुंबईचा पायरा करून घराड्यात आणला, त्यावेळेस मी त्याला पहिल्यांदा फायनलला ठेवलं. त्याच्यानंतर असा एक बैल होता ते पप्पू जगदाळे, त्याचं नाव स्वप्नील जगदाळे, आपल्या सप्रे वस्तू राहतो. त्याने पोराने आहे ना, तो बी गरीबच आहे नाही का, म्हणजे असं नाही, पण त्याने एक बैल आणला होता वादळ म्हणून. तर त्याचा बैल आहे ना इथं मैदानात आल्याच्या नंतर सरळ पळत नसायचा, तर त्याला कोण आहे ना पायरं बिरं देत नव्हतं. तर युळूत मध्ये पहिलं मैदान माझं झालं, ते युळूतल्या पहिल्या मैदानात दोन्ही पण बाहेर जाणारे खोंड मी सरळ करून त्यांचा त्या दिवशी त्या फायनलला 2रा नंबर करून दिला. तेव्हापासून माझं नाव जे आहे ना थोडस चर्चेत आलं. मग त्याच्यानंतर पहिल्या काळात आम्ही बिनजोड करीत होतो, तर बिनजोडच्या काळात अंजीरबाईलाचं नियोजन मी करायचो. तर आमच्या गावातला शिवाजी जगदाळेला मी
सांगून त्याचा बॅनर बिनर बनवून त्याच्या बैलाची एक नारायणपूरच्या का कुडीच्या बैलाबरोबर रेस जुळून दिली. रेस जुळून दिल्याच्या नंतर ती माझ्या आयुष्यातली पहिली बिनजोड होती. म्हणजे मी ड्रायव्हर झाल्यास पहिली बिनजोड होती. त्याला मी पोपट जगदाळेंना सांगून म्हणलं, भाऊ द्या बैल, नाही का, त्यांचे मोठे भाऊ आहेत संजय भाऊ जगदाळे, ते बी कायम आपल्याला मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून तो बैल घेऊन मी पहिला पायरा जुळून आणला. आणि तो पायरा जुळून आणल्याच्या नंतर नशीब किती साथ देतं, म्हणजे आपल्या माग नाथसाहेबांचा आशीर्वाद आहे का नाही हे पाहण्यासाठी मी, म्हणजे होईल का नाही, आपण आता हे क्षेत्रात नवीनच आलेलो आहे, कसं काय आपलं होईल एवढं हे नाही. तर आमच्या गराडे गावातले आहेत ना असे दिग्गज पहिले जुने जाणते ड्रायव्हर आहेत, जसे की पिंटू शेठ जगदाळे बोरमाळवले, अजित शेठ गारे, त्यांना आपण काकाच म्हणतो, काका सगळ्यांनाच माहिती. त्याच्यानंतर आपलं एक पिंटू जगदाळे म्हणून आणि एक पिनू जगदाळे म्हणून ही कुठला एक वर्ग आहे. तर असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बगलाला राहून मी हे बैलगाडी क्षेत्र हळूहळू शिकत म्हणजे आल्याच्या नंतर मला एक सुवर्ण संधी अशी भेटली की ते जुने जनता गाडा मालक आहे आपला स्वप्नील शेठ शेवते, ज्यांचा गुरु आता बैल चांगला पळतो. त्यांचा एक थायमान म्हणून काळा बैल होता. तर त्यांनी मला पहिल्यांदा त्यांच्या गाडी मैदानात एका बोबगावात बसवलं होतं. तर तेव्हापासून आमची हळूहळू म्हणजे अशी माझी सुरुवात झाली. मधल्या काळात 2014ला शर्यती बंद झाल्या. बंद झाल्याच्या नंतर बंदीच्या काळात जी मैदान आम्ही जी केली, ज्या बिनजोडच्या केल्या, ज्या चालू झाल्या, त्याच्यात ना बिनजोडला मी कधी 50 मैदानात मार खाल्ला नव्हता कधीच. म्हणजे कंटिन्यू गुलालात आलो होतो. गुलालात आलेल्याच्या नंतर थोडाफार विसर पाडला 2-1 वर्षाचा म्हणजे झाला. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी शिंदे मामाला सांगून एक बैल घेऊन आले. तर त्याचं नाव मी नांद्या ठेवलं. तर ते आणल्याच्या नंतर मी आता पूर्ण म्हणजे काम धंदा करीत होतो. आता तुम्ही सगळ्या म्हणजे ह्याची ड्रायव्हरांची घर बघा, आमची सगळ्यांची आर्थिक परिस्थिती आमच्या म्हणजे हेच आहेत, हलाखीच्याच आहेत, नाही का. तर आम्ही ते वासरू काय लय पैशाचं म्हणजे असं नव्हतं आणलं. मी त्याला निव्वळ त्या मालकाला असं बोलून त्यांनी आम्हाला फ्री मध्ये दिलता. आमचे एक टोलूभाऊ गारे म्हणून इथे एक राहतात, त्यांची एक पिकअप आहे. त्याच्या पिकअप मध्ये जाऊन तो बैल त्याला 500 रुपये देऊन लॉकडाऊनच्या टायमिंगला मी 2020ला तो बैल घेऊन आलो होतो. तो आल्याच्या नंतर एक 4-5 दिवसाच्या नंतर आहे ना की तो बैलाला करंट लय होता. तर आपल्या गावातलं ते वाकड्या मारणे म्हणजे ते साळवे आपण त्याला मारणे म्हणतो, त्यो आणि ऋषिकेश राजीवडे ही पोरं म्हणजे आपली लय जवळची पोरं पहिल्यापासूनची बैलगाडी क्षेत्रात यायचं म्हणजे परत नाद लागायचं. ते ह्यांनी काय केलं, माझं वासरू घेऊन गेली, म्हणले आमच्या बाईच्या बरोबर ही वासरू पळवायची, म्हणली सत्यम शेठ आम्हाला वासरू द्या. मी म्हणलं बाबा जा घेऊन इथून. ती इथून 2 व्हीलर वर गेली, ते वासरू पळवलं. त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवले. आयला मी म्हणलं आपला कोणतं काळा आहे दर्शी, पण घडतो ना बैल. आता बरीचशी अशी दर्शी बैल आहेत, साधी गावठी बैल आहेत की जसं मोहित शेठ दुमाळचा बाकासूर. ज्यावेळेस मोहित शेठ दुमाळ नारायणपूरच्या मैदानात आलं होतं ना, त्यावेळेस त्यांच्या मागं कोण नव्हतं. एक बारीक बकासूर बद्दल एक सांगायचं झालं तर, बकासूरला ज्यावेळेस पहिल्यांदा पायरा मागितला होता, XYZ आता नाव नाही, ज्यावेळेस पायरा मागितलेला त्यावेळेस म्हणजे त्या मालकाने म्हणजे बोलले होते की ह्या गाढवाला कायला पायरा द्यायचा, नाही का. म्हणजे बकासूरला गाढव म्हणून जी उपमा दिली ती, परंतु आज तेच गाढव देव झालेलं आहे. आणि कोणचा बैल कधी घडल हे सांगू शकत नाही. असंच सत्यम ड्रायव्हरांकडे बी सुद्धा एक काळा जर्सी म्हणून नांद्या म्हणून बैल होता, तो सुद्धा खूप चर्चेत होता. त्याबद्दल अजून आपण माहिती घेऊया. त्याच्यानंतर हळूहळू मी क्षेत्रात आलो. क्षेत्रात आल्याच्या नंतर एक छकडी घेतली. छकडी घेतल्याच्या नंतर जी माझी 2-3 बारकी पोरं होती, जसं की आमचा सोन्या ड्रायव्हर गाराडीकर असेल, कानिप ड्रायव्हर गाराडीकर असेल, तर काने आमची गाडी आणायचा. काने आम्हाला म्हणायचा की तुम्ही ना शेट आता मार्गदर्शन करायचंच बंद झालाय, तुम्ही जर एवढं बाहेरून सांगताय ना तर एकदा गाडी हाणून बघा ना तुम्ही, आता गाडी जुळती का नाही जुळती. तर आम्ही फर्स्ट टायमिंगला प्रथम आपले स्वप्नील शेठ, त्यांना बाबू शेवते म्हणतात, तर ते बाबू शेवतेंचा आम्ही थायमान बैल म्हातारा बैल घेऊन आलो. तर ते थायमान तो म्हणजे मूळचाच गुलाली किंग होता पहिला बैल, म्हणजे म्हातारा झाला म्हणून त्याची दर्शत काय कमी नाही. आज जरी मागून त्या शेपटात हात घातला ना तरी तो बैल डोक्या एवढा उभा राहतो अजून पण, एवढा म्हातारा एवढं वय होऊन पण. तर मी तो बैल घेऊन आलो. त्यांना म्हणलं शेठ आपल्याला असं असं, तर शेठने आपल्याला 1 मिनिटात बैल दिला.
आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या काळात म्हणजे आमच्या ना ह्या 5-10 वर्षाच्या मागल्या काळाचं जे आहे नाही तर ह्याच्यात हे पैसे असले काय नव्हतं. आणि आता ती वायदी फिदी काय बी आणले ना तुम्ही म्हणजे लॉकडाऊनच्या बंदीच्या काळात. बंदीच्या काळात ते असलं काय नव्हतं. असं कुणाला बैल मागितला ना त्यांचा द्यायचा, गाडी भाडं काय असेल ते बी दोघांनी भरायचं असं होतं. तर त्यांचा बैल आला, आम्ही फेरा काढला, त्याचा वासरू 1 नंबरात पडलं. त्याच्यानंतर एक कोमणे म्हणून साहिल कोमणे म्हणून त्याच्याकडे एक दन्नू म्हणून गुढी, तर त्या गुढीवर त्याला फेरा काढून मला हळूहळू हा नाद लागला. तो नाद लागल्याच्या नंतर रांजेकरांचं एक खवडं बांडू खांडू, तर ते खवडे बांडा खोंडावर एक जणांनी कान्याने आपली बिनजोड जुळावली. ती बिनजोड जुळावल्याच्या नंतर आपल्याला पायऱ्यातला मोठा बैल कोण देणार आहे, असा गाडा मालक कोण आहे, आपण कोणाच्या सहारे आपण हा बैल नाही का पळू शकतो. मग आपल्याला तो बैल चांगलाच पाहिजे. बरोबर. लॉकडाऊन बंदीच्या काळात म्हणजे असं आता तुमचा समजा जर्सी बैल होता, त्याला असं पायऱ्यांना वगैरे तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतो. हा, लय प्रॉब्लेम यायचे की म्हणायचे अरे काय दार साडन ती कायला पाळली काय. पण मी जो बैल बनवला होता ना तो बैल खाऊन पिऊन बिना बोनाचा बैल बनवून दाखवला, की पाठ येऊन त्याला मांदानला चारणे, मग त्याच्यानंतर त्याला बाकीचा आंबवण न चारता त्याला उडीद डाळ चारल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे बैल होतो. त्यावेळेस मी काम बी करीत होतो, कंपनीत कामाला जायचो मी. त्याला उडदाची डाळ बीळ चारून तो बैल जसा खिलार बैल बी असा दिसणार नाही एवढी त्या बैलाला मी चमक आणली होती. इतका तो बैल मला तयार होता. त्यावेळेस त्या बैलाची आम्ही बिनजोड धरली. त्यावेळेस नेमके ते कोरोनाच्या नंतर ते काय ते इंजेक्शन आलं वॅक्सिनचं, ती वॅक्सिन मला घ्यायला आणि माझ्या बैलाची दुसऱ्या दिवशी बिनजोड. तर माझी थोडीशी तब्येत थोडीशी डाऊन होती. पण आमचा मित्र, मी खास मित्र आमच्या पाठीवर पहिल्यापासून यायचा. आता महाराष्ट्रात त्याची म्हणजे लोकप्रिय ड्रायव्हर आहे छोटा ड्रायव्हर कोराळेकर. तो छोट्या आमचा पहिल्यापासूनचा जवळचा मित्र आहे. तो छोट्या आमच्याच पाठीला यायचा, गराड्याच्या पाठीला. त्याचा बिरजा म्हणून बैल होता पळवाय. तर बिरजाची बी रेस होती. तर मी छोट्याला म्हणलं अरे छोट्या असा प्रॉब्लेम आहे, काना अजून आपला बारीक आहे, कानाला एवढी समज नाही, तू गाडी हाणशील का. तो 1 मिनिटाच्या छोट्या असा पोरगा आहे ना की तो पैशासाठी खेळत नाही. बरोबर. तो ना नादासाठी येतो. छोट्या 1 मिनिटात उठून गाडी बसला, सीट म्हणला मी गाडी हाणतो म्हणला, काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्या या दर्शीचा असा प्रॉब्लेम होता की मी किंवा तो कान्या नसला ना की तो दुसऱ्या ड्रायव्हरला माराय तरी बघायचा जोट्यातून फिरून, नाही तर लात तरी मारायचा. त्याकरता आमची ती बिनजोड पडली पहिल्यांदा. पण आम्हाला काय वाटलं नाही, आम्ही ती खेळ ना पैशासाठी नाही, एक मजेसाठी नादासाठी. आणि त्या बैलामुळे मला नाद लागला होता. तो नाद लागल्याच्या नंतर आमच्याकडे आता गावरान गाय आहेत 2-4. गावरान गायला एक खोंड झाला होता. तर मी खूप प्रयत्न केला त्या खोंडाला आहे ना की मी ड्रायव्हर आहे ना तर माझा बैल गाडवायचा. आणि त्या बैल गाडवण्यापुरती मला जमीन बिमीन आहे थोडी. मी आपण गरीबच आहे, गरिबीतून त्याला खर्च करण्या इतकी आपत आपली आहे म्हणून आपण बैल पाळलेली आहेत. बरोबर आहे का. तर म्हणलं हे बैल आपण बनवायचा, पण ते काही कारणास्तव मला तो बैल बनवता नाही आला. म्हणजे हे मेन कारण झालं की ते बैलगाडी क्षेत्रातून जायचं. आता विषय म्हणजे कसं, बरेचसे मी पायरे केले होते. माझे जवळपासचे जेवढे ड्रायव्हर आहेत, सासवडचा बाह्या ड्रायव्हर असेल, कुडीचा आपला अभिजित जरांडे, अभिजित ड्रायव्हर जरांडे कुडीतकरांचा, तर आभे असेल. त्यानंतर पलीकडं रोहन गोपने म्हणून एक ड्रायव्हर होता बिवरीतला. त्याच्यानंतर गराड्यात आपला कान्या, ही बारीक ड्रायव्हर होती. त्यांच्यात मी एक मोठा ड्रायव्हर होतो. त्यानंतर ह्या साईडला एक सूरज शेंडकर म्हणून पोरगा आहे, त्याचा बारक्या भावाचं नाव काय, ते बी आम्ही ह्याच पाठीला हे ड्रायव्हर आम्ही तयार केलेले. म्हणजे ड्रायव्हर आमचं पक्क झालेले. तर हे जे आता जे नियोजन बियोजनचं करायचं झालं ना, तर मी आब्याला फोन करायचा, आब्याने मला बैल द्यायचा, नाही का आब्याने मला फोन करायचा, मी त्यांना बैल द्यायचा. म्हणजे असं चालू होतं या चर्चेत. त्यानंतर गराड्याच्या मैदानात आम्ही अंजीरला फायनलला ठेवलं. गराड्यात अंजीरला फायनलला ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी मैदान होतं खाली, हरिश्चंद्रीचं मैदान होतं. तर हरिश्चंद्रीच्या मैदानात आम्ही गेलो. तर तिथं अंजीरला सर्जा बैल पाळणार होता. जुना बैल होता, पण बैलाला ईर्षी आतला बैल होता. त्याला सर्जा या हातव्यातला होता. भानुदास ड्रायव्हरचा बैल होता. भानुदास बी आपला जवळचाच मित्र होता. भानुदास कडून ते बैल मी इथं आणला होता. तर पण त्या काळात आमच्या वेळेस ती वायदी फिदी तसला काही संबंध नव्हता. मग ते आत्ताच जे क्षेत्र जे झाले ना ते केवळ वायद्यांमुळे
ते बाद झाले. पण ते कसं आहे माहितीये का, माणसं म्हणते की शो पैसे घेतो तो पैसे घेतो, हे तुमचं बोलणं चुकीचं आहे. बरोबर. तुमच्या घरी कुत्र बी नाही आणि तुम्ही बिनमोकार दुसऱ्यांना कमेंट करायचं, हे चुकीचं आहे. हा बरोबर आहे, बरोबर. मालक बाजूला राहतो आणि बाकीची बोलणारी जी आहेत ना हेच जास्त राहतात. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, बैलगाडी क्षेत्रात आहे ना, तुम्हाला नाव करायला फक्त आहे ना 20 ते 15 सेकंद लय असतात. म्हणजे तळ टू एंड. बरोबर. तुझा बैल सुट्टी तो निकाल, ते एवढाच कालावधी लय असतो. एवढ्या कालावधीत तुमचं आहे ना नाव होऊन जात. पण तो वेळ, तो काळ आणि तो तुमच्या बैलाला स्टार, तो कोणत्या दिवशी ह्या दिवसापर्यंत तुम्हाला आहे ना संयम ठेवायचा, तेव्हा तुमचं नाव होते. मित्रांनो, कुठला बी बैल आपला, आपण म्हणतो हिंद केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला, बैल जितका पळतो तितकाच ह्या क्षेत्रामध्ये ड्रायव्हरांचा सुद्धा खूप मोठा हात असतो. तर ते 25 ते 30 सेकंदाचा जो खेळ असतो, म्हणजे आपल्या सुट्टीपासून बैल सुटल्यानंतर जे वरती निकाल रेषेपर्यंत पोहोचेपर्यंत, पण हा जो मधला कालावधी असतो, ह्या मधल्या कालावधीत जो ड्रायव्हरांचा कसपणाला लागतो आणि आपला बैल बाबा कसल्याही परिस्थितीत जिंकलाच पाहिजे. आपल्या म्हणजे जो बैलाचा मालक आहे, मालक सुद्धा गरीबच आहे, त्या मालकाला कसं तरी वर काढण्याचं काम हा एक ड्रायव्हर करत असतो. पण ड्रायव्हरची हा जो कसपणाला लागलेला असतो, म्हणजे त्याला सुट्टीपासून ते निकाल रेषेपर्यंत येईपर्यंत त्याला नो गॅरंटी असते. बाबा आपला बैल, आपल्या अंगावर जर गाडी आली, मोडतोड होती किंवा ड्रायव्हरला कुठं लागतं, तर ह्या बाबतीत तुम्ही म्हणजे आयोजकांबाबत काय सांगाल की त्यांनी काय नियम थोडेफार बदलले पाहिजेत? नियम म्हणजे तुम्हाला सांगतो, नियम अटी सगळ्या बरोबर आहेत, झेंडा बरोबर पडतो, पण काय काय असे हटकुरी बी आहेत की ती हटकून आहे ना कधी कधी गाडी दुसऱ्याच्या अंगावर, चांगल्या गाडी जी पळणारी ना त्याच्या अंगावर अशी घालणारी, ह्यांना थोडस आहे ना थांबवा. हे असं करणार कोण तुम्हाला कॅमेऱ्यात जर गावत असेल तर तुम्ही ह्याला थोडासा 4 मैदान घरी बसवा. काय गरीबाच्या गाडी चांगली बैल पळणारी असेल तर अन्याय होतोय. कारण की सगळी आता जेनेटिक आहे ना, नवीन नवीन जी पोरं जे आलेले आहेत ना बैलगाडी, यंग पिढी, येऊ द्या त्यांना, येऊ द्या. आणि तुम्ही बी कसं आहे माहितीये का, आता तुम्ही गोरगरिबांच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ना घेताय, म्हणजे येताय गरिबांपर्यंत, येताय पोहोचवताय, त्यांची बैल दाखवतात. पण बरीचशी युट्यूबर जी मोठी मोठी आहेत ना, ही गरिबांची बैल दाखवत नाहीत. त्यांच्या घरची त्याचे आई बाप आहेत ना, का 49 रुपयाचा तो रिचार्ज करतात, तो 1 दिवसाचा फ्रीचा लाईव्ह बघण्यासाठी टीव्ही बघतात, आणि त्यांचा बैल तुम्ही दाखवायचा. मग हे चुकीचं आहे ना. एखादा मोठा बैल हिंद केसरी चालला ना की तोच दाखवायचा, तो बाबा चालतोय कसा, तो हाकतोय कसा, त्यांनी असंच केलं आणि त्यांनी तसंच केलं. तसं नका ना करू. त्या गरीबाच्या पोराने ना बैल आणलेला आहे, त्यांनी कसा आणलाय तुम्हाला माहित नाही. ते घडवायसाठी त्या पोराने प्रयत्न केला, ते कुठेतरी कामाला जाते. आता लय अशी पोरं आहेत की पेट्रोल पंपावर काम जाऊन ते बैल सांभाळतात. मग अशी बरीचशी आहेत कंपनीत जाऊन ना ही बारकाली पोरं बैल आणतात, ते बैल आणि ना ह्या चिंट्या पिंट्यांची बैल तुम्ही नीट बघा बर का. बैल असा धावून असा चकाचक मध्ये आणणार, त्याला निक्या बिक्या, ती लिंबाची पानं बिन, ती कुरीव काम जे आहे ना, नक्षी त्याचे, असा त्याचा बैल देखना दिसतो ना. आणि तुम्ही कॅमेरावाल्यांनी त्याचा बैलच दाखवायचा. मग हे होतं. आता परवाच्या मागल्या मैदानात बी झालं, एका गरीबाची गाडी तिथं लागली, त्याच गाडीने 1 नंबर केला, XYZ, त्या गाडीने 1 नंबर केला. ते बैल गरीबाचा होता, त्याच्या आज 1 नंबरात त्यांनी ते सगळ्यात जास्त किंमत बी झालेली त्या बैल. त्याची गाडी गटपास होऊन आल्याच्या नंतर आहे ना, त्याला म्हणलं की बाबा थोडस काढ रे, ते बीट का बाईट काय म्हणतात ते, हा ती बाईट काढ म्हणले थोडीशी. तो म्हणला आलो म्हणला, नाही का आलो. मी गरीबाला पकडून चला ना. तुमचे सबस्क्रायबर सगळ्यात जास्त कोण आहेत मला एवढंच सांगा. गरीबाचीच आहेत ना. आज आम्ही तुमचा चॅनल बघायचाच नाही ना झाला, तो बॅन करू शकतो, एवढी आमच्या गरीबाच्या ताकद आहे. पण आम्ही तसं करत नाही. तुम्ही गरीबाची बैल दाखवा, आल्याच्या नंतर दाखवा. आणि ते आपले जे समाजलोचक जे आहेत, तुम्ही ते झाडावला तिकडं कुठंतरी बसलेला असतो बाबळी, त्याला झूम करून दाखवता. अरे खालून गरीबाची बैल चालल्या 2-4 थोडासा दाखवा ना. सोन्या मोन्याचा पिंट्याचा चांगला बैल आलेला आहे बाबा, थोडस बोला ना त्याच्याबरोबर. आणि कसं आहे, एका बैलगाडीच्या रेस येते ना, 10 पट्ट्यात 10 ड्रायव्हर येतात, 10 बैल येतात, 10 बैलांची नावं घ्या. कारण की आम्ही सगळ्यांनी गरिबांनी पैसे तिथं भरलेले आहेत. आणि आम्ही पैसे कसे भरलेले आहेत हे आमचं आम्हाला माहिती. आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही 10 जणांकडून पैसे असं उसणं मासणं घेऊन तुमची प्रवेश फी भरलेली. आणि प्रवेश फी जी 2000 रुपये 3000 रुपये जी ठेवलेली आहे ना, ही कमी करा.
मग ते आमदाराचं खासदाराचं आमक्याचं तामक्याचं मैदान आहे आणि प्रवेश फी 2000 रुपये. तुला काय पेटवायचं आहे का बाबा आम्हाला? कमी कर ना. गरीबाची गाडी आहे, थोडी संधी ती आलं का देणार. 1 नंबर 1 लाख रुपये नेणार बी 2000 रुपयेच नेणार आहे आणि जी जिंकली नाहीत ना ती बी 2000 रुपये तुम्हाला देणारच. ही थोडीशी प्रवेश फी जी आहे ना ही थोडीशी कमी का त्या माध्यमात. म्हणजे तुमचं एवढं मोठं नाव आहे, मी आमदार असून एवढं मैदान केलं. अरे घे ना बाबा, 200 रुपये घे, 500 रुपये घे, 1000 रुपये घे. आता बैलाचं आंबवनाचं पोत आजच्याला नाही गेलं तर 2100-2200 रुपयाला. बरोबर, 2100-2200 रुपयाला येते. ते एवढं खर्च करीत आहे, प्लस तुमचं 2000 रुपये द्यायचं. अहो ते 10 महिन्यात म्हणजे 10 मैदानात हारला तो 20,000 रुपये त्याचं नसतं. तुमचं पावतीवारी जात्यात, प्लस त्याचं गाडी भाडे, प्लस पुढला माणूस आहे ना पैसे घेतो. मग ते कसं आहे, त्यांनी बी तो बनवलेला बैल, त्यांनी म्हणजे त्यांना बी बैलांना आहे ना पैसे घालवावं लागलेले तेव्हा त्यांचा बैल बनलेला. आणि ह्या नवीन पोरांना बी आता माझं एकच सांगणं की खिलारी खोंड, म्हैसूर खोंड किंवा दुसरा खोंड, म्हणजे थोडक्यात मी आपल्याला कसं माहितीये का, आता कोळशाच्या खाणीत चाललोय आणि तिथून आपल्याला हिरा आणायचा आहे. ते हिऱ्याला आहे ना तिथं त्याला पैसे द्यायचं नाही, कारण की तो कच्चा माल आहे. बरोबर. तुम्ही जे आता जी वासर बरेच जणांची मी पोरांची बघितली ही गोत्यात आलेली की ती क्षेत्र सोडून आता मी बाहेर निघालेली. का निघालेली? तो वासराला पैसे द्यायचं 50,000 रुपये. अरे त्याला फेरा नाही टेरा नाही, तो दिसतोय कसा बघ. तू कुठलं बी खोंडा असू द्या, एक खिल्लार खोंडाला रेग्युलर आहे ना 31,000च्या वरती पैसे नाही दिले पाहिजे. आणि म्हैसूर खोंड आहे ना हे जास्त करून अवताला बी चालत नाही. मग त्याचा तर काय एवढा जास्त फायदा होत नाही. चुकूनच एखादा मायब्या किंवा एखादा भारत होतो, एखादा लक्ष होतो. बरोबर आहे का? पण सगळेच आपल्या दावणीला तशी बैल होणार नाही. त्याकरता तुम्ही थोडा समंजसपणाने त्या माणसाला सांगा की बाबा आताशी बारीक वासरू ह्याला आम्हाला न्यायची, ह्याला आम्हाला खर्च करायचा आहे, आलं का देणार. तुम्ही जे 50,000 रुपये घेऊन गेलाय ना ते 25,000 रुपये वासरू घेऊन या आणि पुढलं 25,000 रुपये त्याला मैदानासाठी लावा, तेव्हा तुमचं वासरू बांधणार आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की यंग पिढी या बैलगाडा क्षेत्रात भरपूर प्रमाणात होती. परंतु जर एखाद्या नवीन बैलगाडा मालकाला बैलच चॉईस करायचा असेल तर ते कशा प्रकारे बघितलं पाहिजे? बघा, बारीक खोंड असतं, बारीक खोंड कधी सांगून दिसत नाही, पण त्याचा शेप काय आहे ना त्या खोंडाचा ते बघा. खालून किती लांब आहे, खालून पडलेला किती लांब आहे, त्याला पोट थोडं असं म्हणजे बारीक वासर दूध पिण्यामुळं जंत मिंतामुळं थोडस पोट येतं. मग पोट आलेली बैल माणसं लय घेत नाही. असू द्या पोट, तुम्ही छोटा लक्ष बघितलं का त्याला पोट होत, त्याचे पोळ बिळे. आता जेनेटिक आले की एवढीशीच पोळ पाय, तसं नाही. पोळवाली बी बैल पळतात, साधा गावठी बैल बी पळतो, हे बाकासुरने दाखवून दिलेले. तसं ती छोटा लक्ष बी साधा गावठीच बैल होता, पण तो बैल पळत होता. आता सगळ्यात भारी जो बैल होता ना तो लक्ष होता. लक्षाचा शेप सगळ्यांना माहिती, त्यांनी सांगितलेला तसा. पण बैल जर बघताना तुम्ही बघितला ना तो मागल्या पायापेक्षा पुढलं पाय थोडस छोटं पायत पाहिलाच, मागल्या पायापेक्षा थोडस छोटं पायत. आणि एक चौकाचा उतारता नाही पाय बैलाचा, एक सरळ चौकाचा असा बैल पाय, थोडासा म्हणजे पळणारा बैल थोडासा असा पाय आणि थोडासा लांब पाय बैल. आणि जेणेकरून बैलाचं म्हणजे लहानपणी वासराची मान बारीक असते, त्याची शिंगाव बिंगाव तुम्ही जाऊ नका. वासराचा लय करंट आहे वासरू, लय करंटचं बी वासरू पळत नाही बरं का. ते म्हणजे कसं ते बाहेर जाणं बिहेर जाणं त्याचं लय असतं. थोडासा देव म्हणायचे पण झोपल्याच्या नंतर नागागत चालतो. काय काय बैल आहेत पुरंदर सारखे की जे शिपूटवर करून असे चालतात. तुम्ही त्या बैलातले ना गुणधर्म बघा, त्याची नखी जी आहे ना नखी खाल्ली, याची फास काढलेली नखी नाही बाय, गोड्यागत नालेगत असं चिटकून पाय. लहानपणीच वासराचं एक सारखं पाय पाय, एक सारखा चौक पाय, शेपटात टाच लांडा पाय वासरू, टाच आणि वरती असावं टाच लांडा असावं. आणि वासरू आपण घेताना 5 महिन्याचं 6 महिन्याचं घेतलं ना तर त्याला तो एक 6 महिने अजून सांभाळावा, अजून थोडस त्याला दूध पाजावं, त्याला एक सुग्रास बिग्रास त्याला थोडं फार कुटी बिटी चारून त्या बैलाला 10-11 महिन्याचा तयार करावा. म्हणजे आता बारीक पोरग जरी असलं ना तरी ते 6 वर्षाचं पूर्ण व्हायला लागत, तेव्हा त्याला पहिलीला घेतात. पहिलं लहानपणी आपल्या असायचं असं हात पोचतोय का बाबा, तेव्हा त्याला घ्यायचे. मग ते खोंड आहे ना त्याच्यात येऊ द्या ना, त्या लेवलला येऊ द्या, तेव्हा तुम्हीच उपाय आणा. ते काय होतं, बारीक खोंड शिकवताना ड्रायव्हर लय पाडलेली. आमचा मुन्या ड्रायव्हर खाल्ला कुडीचा पडला होता, ते त्याचं इथून फाटलं होतं. ते कसं आहे बरोबर, सगळीच गरीब असतात.
पडल्याच्या नंतर बी कोण बघत नाही. तुम्ही बारीक बारीक बैल आणायचं, बरं बाहेर जाणारा बैल पडल्यावरून मला एक तुमचा किस्सा आठवला की एक मैदान होतं कुठचं तरी, त्या मैदानामध्ये मला वाटतं तुमची एक 5 ते 10 फुटच गाडी गेली. त्या गाडीतून तुम्ही पडला होता बरोबर. पडल्यानंतर तुम्हाला बरंचसं खर्चटलं होतं. तर त्या लागल्यानंतर जे आयोजक कमिटीने जो थोडाफार का व्हायना खर्च दिला पाहिजे किंवा बैल मालकाने थोडाफार खर्च दिला पाहिजे, तर त्या बाबतीत काय सांगाल? म्हणजे तुमच्याबद्दल, म्हणजे मी स्वतः तिथं होतो की तुम्हाला साधा उचलाय सुद्धा कोण आलं नव्हतं तिथं लवकर, तर त्या बदला बाबतीत काय सांगाल? तिथं थोडाफार काहीतरी बदल झाला? नाही, त्याच्या बाबतीत थोडाफार बदल झालाच पाहिजे. कारण की कसं आहे माहितीये का, आजकालच्या पिढीला तेवढं ज्ञान राहिलेलं. तुम्ही गाडी पळवायला जर लागला तर गाडी तुमची एवढी म्हणजे पळली आणि ती गाडी गटपात झाली की तुम्ही ड्रायव्हर खांद्यावर घेताय. कुठे घेताय? खांद्यावर. पण कॅमेरा खांद्यावर घेताय तुम्ही, तर तुम्ही तो ड्रायव्हर पडल्याच्या नंतर आहे ना, तुम्ही तो ड्रायव्हर उचला येत नाही, तुम्ही बघतच नाही, तुम्ही विसरून जाताय. एकदा ना धरा, आता पूर्ण महाराष्ट्रातले अखंड जेवढे बी ड्रायव्हर, टॉपचे ड्रायव्हर नानापासून घ्या तर खाली तळागाळातल्या ड्रायव्हरांच्या घरी जा, सगळी पोरं जी आहेत, सगळी जी माणसं सगळी गरीबाची आहेत. आम्ही सगळी गरीब आहेत. तुम्ही कुणाचं बी घर बघा यार, कुणाचं बांगल्याचं घर नाही. आमच्याकडे जर पैसा असताना तर आम्हीच सारजा विकत घेतला असता, आम्हीच मायबे विकत घेतला असता आणि आमचंच असतं सगळं राज्य. बरोबर आहे. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही बरा येतो. तर आयोजकांना मला एवढंच सांगायचे, तुमच्या जर मैदानात जर कुठला ड्रायव्हर जर पडला ना तर फुल नाही बनवून कोणाची पाकडी तरी, मग त्याला 5 ते 10 हजार रुपये तुम्ही आयोजकांच्या वतीने त्याला द्या. आलं का देणार? तेव्हा ही ड्रायव्हर जी लोक आहेत ना, ड्रायव्हर पोरं आहेत ना, ही क्षेत्रात राहत्या. नाही तर हे बैलगाडी मग एक ड्रायव्हर असाच कमी होत चालला ना, तर उद्या तुम्हाला रोबोट आणून बसवायला लागेल. बरोबर. तर तो कोण ड्रायव्हर व्हायचं नाही परत, मग काय फायदाच नाही ना त्या ड्रायव्हर होऊन. म्हणजे आयोजकांनी जर थोडीफार मदत केली तर ड्रायव्हरला सुद्धा एक बाबा बैल मालक सुद्धा आपल्याला 400-500 रुपये देतो आणि आयोजक सुद्धा जर आपल्याला काय झालंच, जखम वगैरे झालीच तर आयोजक कमिटी सुद्धा आपल्याला जखमीचे थोडेफार फुल नाही फुलाची पाकळी देते. त्या उर्फाने ड्रायव्हर अजून मैदानात येतील, अजून त्याला ना अजून पोरं तयार होत्या. बरोबर. काय होतं, जास्त करून किती जरी अनुभव असला ना तरी एखादा दिवस असा म्हणजे बॅड लक असतो आपला. त्या बॅड लक मध्ये ना आपण पडू, म्हणजे आता आपल्याला काही स्वप्न पडले का आपण पडणार आहे या मैदानात असं तसं, पण कधीतरी गाडी सरकणे, गाडी अंगावर येणे, सुट्टी मेकरचं म्हणजे ध्यान नसणे, झेंडा पडणे, खाली गाडी येणे, ही गाडी येणे, एक झटका असतो, एक तळ असतो खालून. मी गाडी काढणं, गाडी हाणणं हे कुणाचं बी आयऱ्या गायऱ्याचं काम नाही, त्याला मर्दाच काळीच लागतो आणि त्याला मर्दच लागतो. हे असले मर्द आहे ना गरीबाच्याच घरात पैदा होते, हे पैशावाल्यांची कामं नाहीत. आता तू मागून ते काहीतरी बुकायचं, मी गाडी नाही बसल्याच्या नंतर तू असंच कराय पाहतो, तू तिथं शेपटातच हात घालाय पाहतो, तू गाडीच हाणली नाही, तू एकदा गाडी उभस. बरोबर. तू आहे ना, तू इथं सोनं नाणं घालून येऊन हवा करू नको बिनमोकार मैदानात. तू एकदा गाडी उभस आणि गाडी हाणून दे, आणि कशी गाडी काढायची, कशी काय करायचं, कशी धरायची हे नंतर आम्हाला तू शिकव. आलं का? म्हणजे ते काय होतं, आता ड्रायव्हर पडल्याच्या नंतर मी माझं तुम्हाला उदाहरण सांगतो. बिवरीचं मैदान होतं, बिवरीच्या मैदानात अनिकेत शेठ गुजरचा पिस्तूल होता. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या बैलाला आजच्याला पठारवाडीच्या केसरी मैदानात की आता एक बी पायरा नाही, मला पायरा करून दे. तर मी माझा मित्र कुडीचा जारांडे ड्रायव्हरला मी फोन केला. जारांडे ड्रायव्हरनी मला बैल आणून दिला. तर तो नवीन आता ज्याने काळ गाजवला ना, ते शापून नसलेलं बुंगा, ते बुंगा काळा बैल त्याने मला दिला. पण त्याला मी काय म्हणलो, तू गाडी आण. तर तो काय म्हणला, माझ्यापेक्षा अनुभव तुला आहे, तू गाडी आण, तू पहिली गाडी आण, नंतर मी ते गाडी हाणी, नाही का? मग आता ते झाल्याच्या नंतर पहिलं बी असं होतं, चिठ्ठ्या ही कायम सत्यम ड्रायव्हर गराडेकर पलीकडल्या 7-8व्या फाटीत नाही तर 1-2व्या फाटीत कायम मी कडेला. मग मी कधी मधून पळलोच नाही, मला आहे ना चान्स झाला नाही मधून गाडी पळवायचा, कायम कडेने गाडी पळवायची. तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो, आता लाईव्ह प्रक्षेपण तर दाखवतात बरोबर का, पण ही जे चिठ्ठ्या काढताना जो विषय होतो म्हणजे नाही का, तर त्यात अजून सुद्धा काही फेरफटका होतो का? चिठ्ठ्यात आता सध्याला नाही होत, आता सगळ्या टॉपच्या गाड्या बी कडेला पळतात. पहिल्या आमच्या वेळेस लय बेफार करायची, काय करायचे आम्हाला माहित नाही, चिठ्ठ्यांची गाठण वेगळी असायची का काय, पण ते नशिबात बी नसलं ना तर काय करू शकत नाही. गाड्या आमच्या कडनीच यायच्या, कडनी त्या कडनी पळायचं नाही तर ह्या कडनी पळायचं.
आता जी अखिल भारतीय बैलगाडी संघटना स्थापन झालेली तर त्यांचे जे नियम आहेत तर त्या पहिल्या नियमात आणि आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी स्थापन झालेली या दोघांच्यात काय म्हणजे फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे आताचे नियम व्यवस्थित आहेत? आताचे नियम व्यवस्थित आहेत. सगळ्यांच्या डोळ्यासमोर चिठ्ठ्या काढल्या जातात. तिथं कुठला गाडा मालक नसतो, फक्त यात्रा कमिटी त्यांची ती बसलेली असते, प्रक्षेपण असतं, 2 समाजलोचक असतात, त्यांच्या पुढे काढल्या जातात. आता ज्या चिठ्ठ्या निघतात हे योग्य निघतात, कारण की चांगल्यातली चांगली बैल बी कडनी पळतात आणि त्यांना कडनी पळू द्या. ही कडनी पळल्याशिवाय ना आमच्या गरिबांची बैल मधून पाळणार ना, उजेडात येणार नाही, मधून पाळणार. आणि आमची बैल कधी मी हारली तरी हारू द्या, पण तुमचा कॅमेरा आहे ना थोडासा आमच्या बैलांकडे करीत जा, कारण की आम्ही बी बैल पाळलेली आणि त्यांनी बी बैल पाळले. त्यांचा बैल बी गवतच खातो, आमचा बैल बी गवतच खातो. बरोबर आहे ना? सेमच आहे. तुम्ही आजादुजापणा करू नका की तुम्हाला ह्याची बाईट काढायला लावली म्हणून लाका तो निघून जातो तिकडे. बरोबर. मग तो तसं करू नका ना. तू बी गरीबाचाच आहे ना. आता तुम्ही युट्यूबर आहे, तुम्ही काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलता का? नाही ना. तुम्ही बी गरीबाच्या ह्याच्यातूनच आलाय ना. हळूहळू तुम्ही बी तुमच्या चॅनल साठी गासले तेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतोय का? तसं ती नवीन जी जेनेटिक पोरं जी आलेली आहेत बारकाली दाखवा ना त्यांना बी एक मजा वाटते की आम्ही आहे ना की बाबा दिसलो, आम्ही आलोय, पैसे घालवलं, पैसा आमचा वसूल. अरे हारू नाही तर जिंकू. तिथं सगळीच आहे ना जिंकण्यासाठी आलेली असतात, पण ज्याच्या त्याचा ह्याचा विषय आणि तो एक छंद आहे. पण तिथं पैसे कमवाय नाही आला, तिथं पैसा जातोय. वडापाव खाल्ला तरी तिथं 10-20 रुपये जातातच. कमावणार कमावते, गमावते. एवढं करून बी जर तुम्ही जर त्या गोरगरिबांची बैल जर दाखवणार नसेल तर मग काय फायदा? आणि अजून एक सांगतो तुम्हाला की आता कुणाचा बैल टॉपला जाईन ना हे पुढल्या वर्षीच माहित नाही. आता ह्या घडीला की तुम्ही माझी मुलाखत गेल्याला माझ्याकडे दाखवायला दावणीला एक बी बैल नाही तुमच्याकडे, पण 27-28च्या सालात ना माझ्याकडे हिंदकेसरी बैल असू शकतो. बरोबर आहे का? मग तसंच आहे ना. आता बघा आम्ही आमच्या डोळ्यापुढं पाळणारी वासर बघितल्यात की आपलं उरुळीकरांचा पिस्टन जो फंटी बरं पळायचा, कामदेव ते इथल्या खाल्ल्या मैदान कानिपनाथच्या खाली आपलं उंटरी पिसोळी इथं मैदान व्हायचं. ह्या आदतच्या मैदानात तो बैल यायचा. आमच्या डोळ्यासमोर तो बैल आता फॉर्मला आलेला आहे. आमच्या डोळ्यासमोर बकासूर फॉर्मला आलेला आहे. म्हणजे 1 नंबरातला बैल झालाय बकासूर. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो आत्ताच्या घडीचा आहे ना परीस आहे, परीस. कुठल्या बी लोखंडाला लावला ना त्याचं सोनच करणार असा बैल झालेला आहे. मग कमी पाळणारा असला बैल देखना नव्हता, त्याला किती जरी नाव ठेवली ना तरी आत्ताच्या घडीला तो बैल परीच झालेला आहे. बरोबर आहे का? म्हणजे बकासूर सोबत कमी पाळणारा बैल जरी असला गुलाला ठेवणार म्हणजे ठेवणार आणि रिक्सर त्याचा 1 नंबर करून देणारा बैल आहे. बरोबर. आणि त्या पोराचं जे म्हणजे हे मागलं बॅकग्राऊंड बघा, तो बी कसा यायचा पहिला गरिबीतूनच वर आलता. काय नव्हतं त्याला, पैर भेटत नव्हतं, हे नव्हतं. हे कसं आहे मोठं. आता माझा बैल लय पळतोय म्हणून मी गरीबाला द्यायचं नाही एवढं देणार. जरा जो जन्माला आलाय ना तो मारणार आहे. बरोबर. जो जन्माला आलाय तो मारणार आहे. आजच्या घडीला तुमचा बैल लय पळतोय आज ना उद्या बाई तो बी थांबणार आहे. बरोबर. तो थांबल्याच्या नंतर आहे ना गरिबांची बी बैल पाळणार. मग तुला कोण पायऱ्या देणार नाही एवढं. तो आज जर माणसाचं म्हणत असेल ना की बाबा गेल्याच्या नंतर हे 50,000 60,000 इथं झाड लावली नाही शेतात कुणाच्या, किती गादा हलावली शेतातून की पैसे आणलं 50,000 रुपये तुला दिले की तू बैल उजवट पैसे घ्या. पण पैसे कसे घ्या माहितीये, लिमिट असावं. एक खर्चा बाबतीत बैलाचं तुझं काय असेल ते घ्या. बघायला गेली ना गरिबांच्या घरातली बैल जास्त पळतात, परंतु काय होतं माहितीये का, वायदी पाय बैल घरी बसून ठेवा. घरी बसून. त्याबाबत काय सांगाल तुम्ही? ज्यांचा बैल पळणार आहे वायदी हा शब्द आहे ना आपल्या कुठला नाही. वायदी खाल्ला भागातला. वायदी म्हणजे एक वादा असतो की मी तुला वादा देतो की ते ना हे आपल्या महाराष्ट्रातली आता जी मी पहिले जाऊ द्या आत्तातली जी टॉपची 7 बैल आहेत ना ह्या 7 बैलांना पैसे म्हणजे ह्या बैलांची वायदी, कारण की ह्यांची ती लेवल आहे. कारण की तू माझ्या बरं पळला ना तुम्हाला 70,000 रुपये दे, मी तुला 1 नंबर करून देईल, कारण की त्याचा बैल करूनच देतो. त्याला वायदी म्हणतात. तुम्ही शिंबडी बिंबडी घेऊन येतात तिथं तुलाच कधी गटपास होत नाही, तू दुसऱ्याला 10,000 रुपये कायला मागवतो. बरोबर. ही मालकाची जी प्रवृत्ती आहे ना ही जर भारी असेल ना, त्याचा विचार जर भारी असेल, तो माणूस आतून जर शुद्ध मनाचा असेल ना तर त्याची गाडी फायनलला बसते म्हणजे बसते. त्याचा बैल एक ना एक दिवस नाव करतो म्हणजे करतो. पण ह्यो हातूनच कडकनाथ काळ्या रंगाचा नाही का,
म्हणजे भंगाराच माणूस म्हणायचं थोडक्यात. यांनी किती बी असू द्या, किती बी देवाला पाणी घाले ते तिथं काहीतरी म्हणत आहे, अरे ते देवावर बोलणार बरोबर. तेव्हा तुझा देव तुला प्रसन्न होऊन ते बैल करीन. हे काय करीत सुट्टीच्या वेळेस बी काहीतरी विचार करीत असत, आईला हे झालं की असं असं, मग ह्यांची सुट्टी बिघडते. बरोबर. नाही बरंच आहे बैलगाडी खेळात. मग कसं आहे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ना तुमचं 3च गोष्टी लय महत्वाच्या आहेत बैलगाडीत. कुठल्या? तुमची 2 बैल आणि 1 ड्रायव्हर, बरोबर. त्याच्यानंतर आहे ना तुमचं जे तिसरीची गोष्ट आहे ह्या छकड्याला सोडू तर तुमचे 2 सुट्टी मेकर आहेत ना ते. ड्रायव्हर मैदानात आल्याच्या नंतर आहे ना अखंड महाराष्ट्रात मी सांगतो किती बी मोठा गाडा मालक असू द्या, कुणी पण असू द्या, परफेक्ट नियोजन करणारा आतापर्यंत कुठल्या ड्रायव्हरला कुठल्या गाड्या मालकांनी विचारलं नाही की तू जेवलाय का बाबा. फक्त एकच सांगेल गाडी आण. अरे त्याला थोडी बॅटरी चार्जिंग करणार त्याची, ये ना वडापाव बिडापाव 2-3 खायला घालणार त्याला. मला तर जिंदगी गेली त्या 2-4 वर्ष व्हायला गेले, पण आपल्याला कुणी 1 रुपयाचा वडापाव का वेळ कुणी चालले. म्हणजे आला की नसता फोन, अरे ना गाडी लागली ना, अरे ह्याच्यात लागली ना ते, अरे त्याला चार्जिंग द्या ना तेव्हा तो तुमची भारी गाडी आणेल ना. ते म्हणजे असं नका करू तुम्ही. ड्रायव्हरांना आहे ना थोडस जपा. ड्रायव्हरांच्या सगळ्यांच्याच घरांच्या आर्थिक परिस्थिती चांगल्या नाही आणि ड्रायव्हर स्वतःच्या तोंडाने तुम्हाला पैसे मागू शकत नाही. बरोबर. तुम्ही लाज का व्हाय ना त्याने 500 बी नाही म्हटलं पण 200 का व्हाय ना त्याला द्या. जाताना द्या, पेट्रोलला का ह्याला द्या, त्याचं बी घर चाललं पाहिजे, त्याला बाजाराला पाहिजे असं द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जर नंबर येत असेल ना तो तुम्ही म्हणता 10% त्याला पैसे द्यायचे, 10% नको, त्याला 25% दे राजा. बरोबर. आलं का देणार. ते गरीब वर्ग आहे, त्याची वर्षातून 1-2दाच फायनली होत्या, त्याच्यातून बी तू 10,000 रुपये त्याला काढून द्यायचं म्हणजे ते बरोबर नाही वाटत. एक ड्रायव्हर आहे ना पडल्याच्या नंतर आहे ना ड्रायव्हरला कोणी उंगून बीच राहत नाही. मी पडलो होतो मी एकटा उठून बाजूला गेलो होतो. मग आपल्या गावातला माझा जवळचा मित्र आशू जगदाळांनी मला उचलून साईडला आणलं होतं. विचारत दवाखान्यात जायचं काय हे ते. पण माणसाची जी प्रवृत्ती आहे ना की लय नालायकी. क्षेत्राला 1 नंबर आहे, बैल लय भारी पडतात, सगळं होतं सगळं, पण माणसांची जी प्रवृत्ती आहे ना ही लय भंगार आहे. तुम्ही जिंकल्याच्या नंतर त्या ड्रायव्हर बरोबर फोटो काढायचा काय, आणि तो ड्रायव्हर पडल्याच्या नंतर तुम्ही यालाय का जागलाय म्हणून बघत नाही. तो साधा तुमचा कॅमेरा बी फिरत नाही. अरे ते कॅमेरावाल्या दाखव ना बाई ते आमचा ड्रायव्हर जितताय का मी ह्याला आहे, बरोबर. त्यात तंगडे मोडले का हात मोडले दाखव की. ह्यो खेळ आहे ना सोपा नाही. बरोबर. आता तुम्हाला बोलणं लय सोपं जातं की यायला ड्रायव्हरची जिंदगी सगळ्यात भंगार आहे या क्षेत्रात. चालू गाडी जोट मोडणं कशी उडी मारायची स्पीडला. आताच्या परवाच्या मैदानात झालेला किस्सा आहे. जोट मोडलं, ड्रायव्हर पडला का मेला काय दाखवलं का तुम्ही नाही, त्याला किती लागत. अशा बाबतीत काय करणार आहे तो काय 10 लाख रुपये घेऊन असा खिशात हिंडत आलाय का तिथे. त्याला तुम्ही ना मैदानात तुमची अँब्युलन्स पाहिजेच. पहिले जशी तुमची अँब्युलन्स होती ना तशी. बाकीच्यांचं काय घेणं देणं नाही आम्हाला. ही बघा आलेली आहेत ना ही उलट अशी उडली पाहिजे तेव्हा इकडेला जाऊन थांबणार. ते बॅरिकेड काय लावलेलं आहे. आम्हाला आहे ना ड्रायव्हर लोकांना पुढे 10च माणसं पाहिजे. गाडी खालून आम्हाला पळावताना आमची बैल लय जणांची मार खात्यात ना ते का पुढल्या पब्लिक मुळे राहतात. पुढला जो पेस ठेवलाय ना ही आमची बैल आम्हाला कंट्रोल करायला लागल्या. आणि प्रत्येक यात्रा कमिटीने एक देणार डर की प्रत्येक पोराच्या मागे 5-50 बैल म्हणजे पोरं येत नाहीत. एका बैलाच्या मागे 5-50 पोरं येत नाही. त्यांनी सुट्टी करायची, त्यांनीच वर जाऊन बैल. तुमच्या गावातली 5-10 पोरं वर ठेवा, ज्यांच्या गाड्या जे लांब जातात ना त्या गाड्या धरायला. कारण की काय होतं ड्रायव्हर बऱ्याच वेळा उडी बिडी मारतो तर गाडी पुढं खडकात बिडकात जाते, कुठं झाडाला जाऊन धडकते, त्यांचं जोट मोडतं, त्यांची खिळ मोडती. त्यांचा हे खेळ परत जोडायला आहे ना 2-4 महिने जाते. आजच्याला जोट घ्यायला गेलं की 2,000 रुपये. बरोबर आहे का नाही. त्यांचं चकडं मोडते त्या दुर्या. मी गोरगरिबांची पोरं आले त्यांच्यावर थोडस लक्ष ठेवा तुम्ही. पुढं तुमची माणसं असली पाहिजे थोडीशी बैल बिल धरायला सहकार्य करणार. नुसती मजा येणार नाही पाहिजे. आम्ही मजा येणार लय जण बघितली. 1 जणाचा बैल त्याला बाजला होता माहिती का. तो आता बरा झालाय का नाही आपल्याला माहित नाही, पण ती माणसांनी हु करा. तुम्ही येता कशाला तिकडे मारा ना साईडने असं थांबा की. आणि असली उडली ना उडू द्या. ह्या वाक्याला अनुसरून तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की जी दुकानवाली आहेत म्हणजे जे वडापाव करतात ह्यांनी बॅरिकेडच्या साईडला थांबावा का निकाल रेषेच्या समोरच
निकाल रेषेच्या समोर म्हणजे निकाल रेषे नाही त्यांनी तिकडे नाही, बॅरिकेडच्या साईडला इकडून असं आजूबाजूनी खालीपर्यंत दुकानं लावा तुम्ही, पुढेपर्यंत खालीपर्यंत बॅरिकेडच्या. हा पुढे ना पुढला पेस अख्खा मोकळाच राहू द्या. जे 10 पंच आहेत ना, 10 फाट्यांवर 10 पंच, की माझ्या पाठीतली गाडी आली ही रेष आहे आणि अशी दुकानं लागतात. मी गावाची माझी बाजू आहे, मी तिथं वडापाव खात होतो आणि ही रेष आहे. आणि हिथं अशी वडापाव काय ते असेल ती फ्रूट बीट आणि बैल इथून पळतात. बाईचान जर बैल वाळला तर त्याची तर जातोय, पण माणूस बी जातोय. मग हे जे वडापाव आली ती अशी लावा ना इकडं, इथं पुढं लावून ना करा, इकडं एक दोन्ही साईडनी वडापाववाली असते, दोन्ही स्टेजच्या मागल्या साईडनी. म्हणजे हे जे तेरातले पदार्थ म्हणजे जे वडापाव बिडापाव करतात, म्हणजे माझा तरी एक म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की हे जे तेलाचे जे पदार्थ करतात, पहिली गोष्ट यांना मैदानातच येऊन दिलं नाही, पण असं वैयक्तिक मला वाटतं त्यांनी थोडस साईडला, तुम्ही थोडस साईडलाच लावलं पाहिजे. ते जे आहे ना तेलाचं बिलाचं वडापाव फिडापाव हे साईडला लावलं पाहिजे. रसाचं गुराळ बिराळ तुमच्या गोंगरांच्या आवाजामुळे बी ना इफेक्ट पडतो. आणि थोडीशी गाडी आटाटीला वर आली ना, तर थोडं समाजलोचकांनी बी थोडस बसलं पाहिजे. त्या आवाजाने बी काय कायची नवीन नवीन खोंड आहेत ना, ते आत लपलं जातं. त्या ड्रायव्हर कसं काढतात, मग ते परत कधीतरी काय होतं माहिती का, बरेच जण ऑब्जेक्शन घेतात की शिपूट चावलं. बरोबर, तुम्हाला माहित नाही, तुम्ही कधी गाडी बसला थोडासा बैल आत बाहेर करायला लागला किंवा बाहेर जायला लागला, शिपूट चावल्याच्या नंतर बी बैल आत येतो. मग हे खेळ आहे. मग ह्या काळातलं मग कधीतरी ड्रायव्हरला ते चावावं लागतं. नाही चावतो तो मग थोबाड बिबाड फोडून घेतो, नाही तो पडतो फिरतो. ते घे खालून काढायला, पण आता ते बंद केलेलं आहे तर कोण चावत नाही शक्यतो, बरोबर आहे का नाही. पण एखाद्याने जर कोणी चावताना जर कुठला ड्रायव्हर आमचा गावला तर लगेच त्याच्यावर लय मोठं ऑब्जेक्शन, मग त्याने लईच पार चुडून खाऊनच टाकले. असं नका करू, त्याला हळू का पळू का नका करू. ते खेळ आहे, त्या खेळात हलावणं ठोकणं त्याला काय बांबूनी बैल का हानीत. बैल किती जपतात ना, हे तुम्ही कुणाच्या घरी येऊन आतापर्यंत बघितलं. हरभरा घरचा बैलांना खायला घालतात. बैलाला जर एवढीस लागलं ना पोराच्या, तर तो जो सांभाळणार आहे, तो जो मालक आहे, त्याचा जो जीव आहे, तो पोरगा रातभर खात नाही, त्याच्या लागतच नाही त्याला अन्न, त्याला जातच नाही घास, काला माझ्या बैलाला लागलेले. आणि काय होतं माहिती, आयोजक कमिटी बी अशी येते ना, त्यामुळं गाडी सरली जाते. आमच्या बी एका खोंडाचा असा पाय गेला होता, आम्हाला तो खोंड खाली 40,000 रुपयाला विकायला लागला गेल्या वर्षी. तर असं करू नका. तुमच्या गाडीसाठी गाड्यांवर येणं हाणायला हे करणं, तुम्हाला बॅरिकेड दिलेलं आहे ना, बॅरिकेडच्या बाहेरूनच करा. ही पुढं बिनमोकारची जनता तुम्ही जी उभी करताना ही नका ना करू. अरे बाजूने आहे ना, पुढं डोंगर बिंगर तिकडे जाऊन बसा ना. तुम्हाला लागल्याच्या नंतर आम्हाला लय बरं वाटणार आहे का ड्रायव्हरांना, की जायला माझ्या गाडी खाली आमकाम येणार. मग ही चांगली गोष्ट आहे का सांगण्यासाठी? वाईट दुःखाचीच गोष्ट नाही ना आईला. माझ्या तुम्हाला सांगतो, खाली मी गोट्या हिंदकेसरी गोट्या आणि योगेश भैया कदम यांचा माऊली बैल होता. तर ती गाडी मी खाली सीमेला ठेवली होती, उपमुख्य केसरीला त्यांचाच बैल होता सैराट, आणि एक चिक्या होता. तो म्हातारा बैल गोडा आंबवलीचा का कुठला तो चिक्या होता म्हातारा असा केलारा बैल, आणि हो सैराट. हे 2 बैलांची गाडी मी आपल्याकडे आली, म्हणजे ड्रायव्हर ही गाडी आणा बसून तुम्हाला होईल नाही का. मी उत्साह लय दिला गाडीत, मी उत्साहात लय गाडी जोरात हाणत होतो. वर आल्याच्या नंतर गाडी घासाघाशीला आली, मग तिकडं बघून गाडी हाणायचा प्रयत्न चालू होता. पण गाडी माही काय त्यावेळेस बसली ना, माझी गाडी 2 नंबरला उतारली. 2 नंबरला माझी गाडी उतारली, हा बहादूर आहे ना, ती गाडी बघतोय तिकडे, असाच ठुसलून वर गेला तिथून. आईला मी तर म्हणलं आता जगतो का मरतो काय जणू. मग हे चांगलं नाही, ते खेळ आहे ना. तू बघाय आलाय ना बाळा, तू तिकडून साईडने बघणार राजा. तुझ्या बी घरची तुला बी बायका पोर आई बाप आहेत, असं बर उमाद्वारीत जर एखाद्याचं पोरग जर गेलं बिलं असल्या ह्यानी, तर हे चांगलं नाही ना गोष्टी. माझ्या गाडी खाली ते असं चिंबलंय, ते मला काय चांगलं वाटतंय का? ते नाही ना. ती कडेला थांबला असतं काय नाही, आली गाडी, गाड्यांना नीट वाढत. हे तिच्या आईला गाडी आल्याच्या नंतर इकडं पळू का तिकडं पळू, तू काय ब्रेक बिक आहे का त्या गाडीला? हाय ब्रेक, तुम्ही सांगा की आम्हाला डिस्क ब्रेक आहे दाबलाय. रोडला जाताना बी कडेने जातो, ट्रका खाली का नाही जात तू? बरोबर आहे ना. ट्रकाच्या पुढे कर की असं हवेला जाऊन बघ बरं कसा चेंडू होईल. गाड्या बिन ब्रेकच्या गाड्या आहेत त्या. बैल आणि जाणून बुजून कुणाला तिथे उडावला जात, बरोबर त्यांच्या चुकीमुळे. आणि दुसऱ्या साईडच्या बघणाऱ्यांना अजून एक आपले खाल्ल्या तळात जी थांबतात ना, खालून तळातून गाड्या
वायबल व्हायची लय जास्त शक्यता असते. त्याच्यात बी लय जण चिंबले जाते बरोबर. बाहेर. नाही तो ड्रायव्हरने उतरायचं, ड्रायव्हरला उतरायला येतं. तुम्हाला माहित नसेल किती बी स्पीड असो, ड्रायव्हर उभं राहून एक उडी मारली ना छकडी लगेच निघून जाते खालून. पण तुमच्या गर्दीतच त्याने कधी छकडी सोडायची? बरोबर. तुम्ही पुढून जर असं जर येत असाल तर त्यांनी छकडी कशी सोडायची? बॅरिकेड आहे ना वरून तर खाल्ल्या टोकापर्यंत बॅरिकेड पाहिजे. हा, ते 100% नियोजन नाही बॅरिकेड असं. बॅरिकेड 100% खालून तर वरपर्यंत असं. आणि पहिली एक गोष्ट म्हणजे ना तुमच्या फाट्या तुम्ही जे मैदानाचं नियोजन केलं नाही फाट्या एक नंबर पाहिजे. बरोबर. तुमच्या फाटीवर आम्ही पळायला येतो इथून 50 किलोमीटर 100 किलोमीटर 150 किलोमीटर एवढ्या लांबून तुमच्या मैदानाला आम्ही पळायलो. तुमच्या मैदानात गोट, बरोबर. तुमची फाटी एकराची. बरं फाट्यांचा चढ उतार असा, काय कायच्या तिथं बांध असतो. पुढं पहिलं बांध असायचं, खालून गाडी अशी उचलली ड्रायव्हर बाला डगातच दिसायचं. मग ते काय अरे खाली पडल्याच्या नंतर तुला काय शिफ्टी बिफ्टी लावून बसली का? बरोबर. मग एखादी डागात गेलं मग काय पोराचं वाटोळच झालं ना. खाली चिमटा बसला, पहिलं नाशिक रिंग्या बिंग्या असायच्या. बरोबर. चिमटा कुठं गडी माणसाला चिमटा कुठं बसणार वरून जो पडला बिडला तर. ड्रायव्हरांच्या सेफ्टीसाठी काय केलं पाहिजे? ड्रायव्हरांच्या सेफ्टीसाठी आता काय करू शकत नाही. जशी म्हणजे आहे तसं आहे, पण ड्रायव्हरचा पडला बिडला ना तर त्याच्यासाठी यात्रा कमिटीने दक्षता घेऊन त्याला थोडंफार पैशाची आर्थिक म्हणजे ज्या मैदानात ज्यांच्या मैदानात ज्याच्यात पडेल ना त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, गोरगरिबांची बैल पडल्याच्या नंतर आहे तुम्ही दाखवत नाही. आता टॉपचा बैल कुणाचा मोडत नाही, पण आमच्या गोरगरिबांची जी बैल आहेत ना ही लय मोडलेली आहेत पडल्याच्या नंतर. बरोबर. तर त्याच्याकडे बी एवढे पैसे नाहीत त्या पोराकडे की त्याचा लगेच पाय बसून गेल तो लगेच डॉक्टरांकडे जाईल. त्या बी पोराला आहे ना फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून तुमच्या मैदानातून 4-10 काय पैसे गोळा होते एवढं त्याला देता येतील जेवढं त्याला सहकार्य करा की ज्याने करून त्याचा बैल पटक्याने रिकवर होईल आणि तो पटक्याने दुसऱ्या मैदानात आपल्याला बघायला मिळेल. ह्या दृष्टीने थोडासा विचार करा नाही का. बरोबर. पण कोणतीच बाजूने तुम्ही नाही, तुम्ही म्हणताल की ते पळायची त्याला पळू दे. एखादा ड्रायव्हर पडल्याच्या नंतर मग काय ते भंगार वृत्तीची माणसं आहेत. बरोबर. त्याला ड्रायव्हर बनायला कुणी सांगितलं होतं, बरं झालं मोडला ती झालं वाटून. पण जी क्षेत्रातली आहेत ना ती नाही अशी म्हण आईला आमचा ड्रायव्हर पडला. बरोबर. लागलं बरं ते पुढल्याच बी त्याने बी कुठून कुठून पैसे गोळा करून ते बैल पाळल्या आणलेला असताना ही जी आहे ना हे चांगल्याच्या कधी येत नाही. बरोबर. ही जी गोरगरीब आहेत ना ह्यांच्याच येतं पदरी असतं. हे दुःख आहे ना त्यांच्याच पदरी असतं. ह्या दुःखातून बिक्कातून आहे ना सावरून आपल्याला विजयाच्या दिशेने जायचे, रळत चालायचे पुढं पुढं. म्हणजे थोड्याशा कारणाने ना थांबून चालणार नाही. आलं का त्यांना. बरोबर. थोड्याशा कारणाने जर तुम्ही थांबला ना तर तुमचा बैल कधी हिंदकेसरी होणार. तर बरेचसे जण काय म्हणतात की त्या पोराला नीट गाडी हाणता येत नाही, हे नाही ते नाही. त्या पोराला एकदा जाऊन विचारा की त्याचं स्वप्न काय. पोरगाला बारीक आहे, तो ड्रायव्हर झालाय आता आला. आता आमचा सोन्या ड्रायव्हर गराड्याचा हिंदकेसरी झालाय. पुढल्या मैदानात पुशेगावच्या मैदानात त्यांनी गट पास करून दाखवलं त्या पोराने. फोन करून मला सांगतोय की तेम दादा अशाने असं झालेलं आहे, आपला गटबीट पास झालाय. सोन्या तू आज पुशेगावला हिंदकेसरी झालाय म्हणून समज, गटबी कुणाला इथं निघाला नव्हता म्हणलं. तू एकमेव आहे की तुला गट निघालाय आपल्यात, तू आमच्यासाठी हिंदकेसरी झालाय म्हणलं. आणि तू जी गाडी बसणार आणि तू राहणार म्हणलं आता पुशेगावात. बरं का एक आनंद असतो ना त्या पोराचा हिंदकेसरी व्हायचा की ही काय म्हणतात त्याला गाडी आणता येत नाही. सगळी जण तिथं जिंकण्यासाठी आलेली आहेत. बरोबर. आलं का त्यानं. तुमचा काय अधिकार बनत नाही की हा बैल कमी पडतो, तो ड्रायव्हर चांगली गाडी आणत नाही आणि ह्याचा असं तो नीट सुट्टी करीत नाही. कोणाला बोलू नका. म्हणजे प्रेक्षक जे बघण्यासाठी आले त्यांनी फक्त आनंद घेतला. हा आनंद घ्या. आणि गरीबाचा बैलाने जर कधी एक नंबर केला तो बी ऍक्सेप्ट करायला शिका. नुसता माझा बाबू नका करू. गोरगरिबाची बी बैल आलेली आहेत ना. आजच्याला तुम्हाला सांगतो ती व्हिडिओ करून वाकडं तिकडं नाचणारी काय त्यांना म्हणायचं ती इंस्टाग्राम ती स्टार लोक येतात, पूर येतात. बरोबर. ते गरीबाच्या बी पोराचा एखादा फोटो काढून तुझ्या इंस्टाग्रामला टाकणार. बरोबर. तुझा मोबाईल पेटल ते गरीबाचं तिथे वाईस टाकल्याच्या नंतर टाक ना. गरीबाची 4 पोरं आली ना की जे सोन्या बांट्या त्यांची एकदा मुलाखत घ्या. सकाळचा जे कॅमेरा फिरताना की पलीकडे तिकडे चांगला बैल आलेला आहे, हिंदकेसरी बैल झालेला आहे मोठा XYZ कुणाचा बैल असून लगेच त्या मागे कॅमेरा घेऊन. अरे त्या अख्ख्या जगाला माहिती की तो बैल टोपचाच आहे म्हणून. गरीबांनी चांबड्या बांबड्यांनी यांनी बैल घेतलेला हे दाखवा ना.
बरोबर. की आमच्या आमच्या पोराने बैल घेतलेला आहे, बाळा कितीला बैल आणलाय, कसा आणलाय, तू काय बघून आणलाय, तुझं स्वप्न काय, तुझी इच्छा काय या बैलाकडून, तुला काय भेटलं पाहिजे, त्याला विचारा ना त्या पोराला. तुम्ही काय करताय माहितीये, नवीन नवीन पोरं क्षेत्रात आली ना की त्यांचं खच्चीकरण करताय. ते म्हणजे वरून समाजलोचक त्याच्याबद्दल असं म्हणते, आलंय, आली आज, आलं हे, आलं ते. नाही, तू व्हायचा गाडा मालक आहे नवीन. आज त्याने खोंड आणलाय, त्याच खोंडाने जर चुकून पहिला नंबर केला तर मग काय म्हणता, त्याला शेतच म्हणायला लागणार आहे तुम्हाला. आलं का? बैलगाडी क्षेत्रात कुठला बी नवीन पोरगा आला ना त्याला एक इज्जत द्या. आणि त्याला त्या पोरांकडे कसं असतं, त्या पोरांकडे चकडे नसतं, तर तुम्ही लगेच मोठ्या बापाची लगेच नका हो. अरे द्या ना त्या गरीबाला चकडे द्या. एखाद्याला बैल लागत असेल, तुमची गाडी समजा पळून आलेली ती पडलेली, तुमचा बैल चांगला पळतो, तर ती दोन्ही आदत घेऊन खाली चाललं तर तुमचा बैल द्या, सहकार्य करा. की त्याच्या बैलाला तो नंबर नाही काढणार, पण त्याचा एक फेरा तर त्या मैदानात येऊ शकतो. त्याने जे 2000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत ना ते एक सार्थक होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या युट्यूबर वाल्यांचं आहे ना, हे जे मोठे मोठे युट्यूबर आहेत, राव तू मला कधी फोटो बिटू जर कधीतरी आमच्या बैलांचं बी तुमच्या युट्यूब चॅनलला दाखवू जा ना, की बाबा हा गरीबाचा बैल दाखवा, नटून टटून एवढी कोंड आणत्यात, ही बी खर्च करते ती बी. जसं की मोठ्याने पैसे देऊन आणलाय, ह्यानी काय निकॅपची चुक्या आणली का? बरोबर आहे का नाही? ह्याने बी पैसे, ह्याचा संघर्ष बघा ना पोराचं, संघर्षानंतर पोरगा मोठा होतो. अरे ते होईल तर होईल, पण तुझ्या कॅमेऱ्याच्या पुढे एकदा तो आलाय ना, तर एकदा तो आमचा बारका पोरगा आहे ना, एकदा दाखवा. आमच्या वांट्याची विंट्याची बैल आहेत ना बारीच असतात बरं का. ही नवीन नवीन जे कार्यकर्ते आहेत ना ते, आणि बैल सांभाळणारा पोरगा आहे ना, ह्यो टी-शर्टावरून फाटक्या कापडे होते. बरोबर. आणि ही जी शेड बांधणारी आहेत ना, ही खादी बिदी घालून मागल्या हातावली येते. आलं का त्यांना? तुम्ही ही नका चार दाखवू, तुम्ही आमची फ्रंटची चार दाखवा की हे होय. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही किती बी खादी घाला, किती बी चांगली कपडे घालून मैदानात या शर्यतीत या, तुझा बैल जो वाळका असेल ना, काटकोळ असेल ना, तो तू फाटकायस. बरोबर. तू किती बी वरून सोनं घालून ये, तुझ्या बैला लक्ष्मी पाय. बैल शर्यतीला पळवायचा आहे ना, तर तो पैलवान पाय, माईब्यासारखा. बरोबर. माईब्यासारखा हट्टी कट्टी बैल पाय, रपाट्याच्या रपाट्या बैल पाय, दाबात पाय. पुढल्याने बी विचार केला पाहिला, पोराचा बैल लय दाबात, गरीबाचा बैल असू दे, पण पोराने बैल खरंच जपलाय बरं का. कसं पोरगा आहे कसा बैल गुटगुटीत असं. मग ह्यांचं काय होतं, बैलाचं दात नाही पडलं दुधाचं, बरोबर, ह्याला नाही अक्कलदाड आलेली अजून, हे आले तिथं बैल घेऊन कसला तरी खावडा मांडा, मग त्यांचं ते येडं चाळ, मग त्यांना बोललंच जात. बरोबर. मग सगळ्यांनाच कळतं ना, पण बैलच आता बारीक पोरग नवीन नवीन आलं, कट्ट्यागत बैल बनवून आले, रपाट्याच्या रपाट्या, मोठाच्या मोठा एकटच घेऊन चालले पुढं. आपसूत आहे ना तो कॅमेरा त्याच्याकडे जाणार आहे. आलं का त्यांना? आपसूत तो कॅमेरा आहे ना बाळा तुझ्याकडे येणारच आहे, ते दाखवणारच आहे. कारण की समजलो तिकडूनच तुला आता म्हणणार आहे, ओ कॅमेरावाले जरा आमच्या छोट्याचा बैल दाखव, कसा गुटगुटीत बैल चाललेला आहे. आलं का त्यांना? नवीन पिढी काय करते, बैल घेते तशीच येते. बरोबर. नाही त्याच्या मागलं जे कारण आहे काय, आणि आताची जी नवीन नवीन जी पोरं बैलगाडी क्षेत्रात येतात, ती जी गाड्या हाणायला येतात, डायरेक्ट येतात ती त्यांचं तीच करतात, त्यांचं तीच पडतात. नाही का? तसं नसतं बाळांनो. जे क्षेत्र चार ही मोठी मोठी माणसं आहेत ना, ह्यांच्या बगलाला राहून ते क्षेत्र शिकायचं असतं. बरोबर. आम्ही पहिले 2-4 वर्ष ना यांच्या बगलाला राहिलेलो. आमच्या गावातलं अजित शेट गारे असं, पिंटू शेट असून वरलं जगदाळ्याचं, त्यांना पिंटू मोरे म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत ते. वरलं अंजीर बैलाचं मालक संजय भाऊ जगदाळे असतील, श्रीनाथ डेअरी फार्मवालं आबा यादव असं आपला प्रवीण आबा यादव, ह्यांच्या बगल्याला राहून राहून आम्ही क्षेत्र शिकलेलो. की आता अजित गारे ड्रायव्हर होतं, त्यांच्या काळात ते ड्रायव्हर होतो, पिंटू शेट बी ड्रायव्हर होते, की ए ड्रायव्हर असं नाही बरं का, तू इथं चुकतोय, तू असं केलं पाहिजे बरं का, हो तुझी गाडी निघणार आहे बरं का. परत अजित गारेंनी सांगायचं की सध्या तू कुणाच्या बी गाडीवर नको बसू, तू बडशीन बरं का, तू चांगल्या गाडीवर बस. नाही का, तू गाडी चांगली पळवतोय, तू चांगल्या गाडीवर बस, मी तू नाव पटक्यात ह्याच्यात. आणि त्यावेळेस माझी बी थोडीशी उडबुद्धी होती. बरोबर. मी काय म्हणायचो, आयला ह्याचा बैल आपला आहे, ह्याच्याजवळ पैसे नाहीत पळवायला. बरोबर आहे, मी जास्त ह्या बैलगाडी क्षेत्रात पैशाचा कधी विचार केला नाही. तुम्ही कुणाला बी जाऊन विचारा की सत्याने तुमच्या गाड्या पळवल्या का, आणि त्याने कधी तुमच्याकडून पैसे घेतले का, तर नाही घेतले. आमच्या गराडे गावातले
मी चांगले चांगले गोरगरिबाची पहिली स्टार्टिंगची जी बैल आहेत ना ही सगळी मी पळावलेली आहेत. कधी कुणाकडून कधी रुपया मागितला नाही. आपले नंदू शेठ सागडे असतील, सागड्यांचा पहिला बैल होता जलवा. तो जलवा बी भाऊने आपला विश्वास ठेवून ते आपल्याला तो बैल हाणाय द्यायची. त्यांनी शिवण्या घेतला होता. तो बैल थोडासा चमकदार जबरदस्तच बैल होता. मी आत्ताचा असा कुठला बैल नाही त्यांचा. डेंजरच बैल होता. स्टार्टिंगच त्यांची डेंजर झाली आणि त्यांचे अजून बी चालू आहे की त्यांच्या लाराने ते करूनच दाखवलं पुढं. ते शिवण्याच्या पायाने नाही का, मग ते करूनच दाखवलं. मग ती अशी बी चांगल्या चांगल्या माणसांची बी आम्ही चांगली चांगली बैल हाणलेली. असं नाही की आपल्या इथं किरण शेठ मात्रेचा बैल पांडा गिसरीकडे होता, 86 म्हणून बैल होता. तर तो आजाराच्या नंतर त्यांना बी बरेचसे ड्रायव्हर नव्हते, कारण की आपल्या भागात ड्रायव्हर नव्हते. तर तो बी बैल मला हाणाय भेटला. आबाचा बैल होता, आबा यादवचा आपला बैल होता. तो बी बैल आपल्याला हाणाय भेटला. चांगला फर्मातला बैल होता. पण बैल लय मार्क होता. शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकर त्यांनाच त्यांनी बैल तो देऊन टाकला. बावल्या म्हणून बैल होता. अनेक फायनली विनली घेतलेले. मी चांगल्या चांगल्या गाडी आलो. त्यानंतर मी थोडासा खाली गेल्याच्या नंतर गुजरवाडीत गेल्याच्या नंतर योगेश भैया कदम यांचा बी चांगला एक बैल आणला होता. नामांकित बैल होता. म्हातारा बैलाला दात बी नव्हतं. बैल हिंद केसरी जुना लक्षाच्या बरोबर बैल पळलेला होता पक्षा. पण म्हातारा बैल पण लय डेंजर बैल होता. त्यांनी तो बैल आणला. ते म्हणले तू थांब, तुझं नाव आहे ना थोडस मी चर्चेत आणतो. त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांचा मुलगा, तर ते त्यांचा मुलगा मला म्हणला पृथ्वीराज कदम त्यांचं नाव. तर पृथ्वी शेठ मला म्हणला, शेठ तुमचं नाव मी आहे ना, तुम्ही आमच्यासाठी लय सहकार्य केलेलं आहे. तुमच्यासारखा ड्रायव्हर 200 रुपये पेट्रोलला पाठवलं की तुम्ही खाली 1 मिनिटात येता म्हणला गाडी आणा. अशी म्हणली पोरं नाहीत आत्ताच्या काळात. तर एक आदेश चांदणे म्हणून रांजातला एक माणूस होता, त्याचा रावल्या म्हणून खोंड होता. पण तो बी माणूस इतका गरीब ना की लय गरीब. मग काम करीन तेव्हाच त्याला पैसा आहे ना. तर त्याचा बैल, गरीबाचा तो बैल, ह्यांचा हे बैल घेऊन मी 4 ते 6 फायनली करून दिल्या. त्याच ड्रायव्हर त्योच, हेच त्योच, ते फायनली करून दिले. त्यांचा बैल तो त्या काळात 5.5 लाख रुपयाला मुंबईकरांनी घेऊन गेले. साताऱ्यातलं एक मैदान होतं कुठलं तरी, त्या साताऱ्यातलं मी साधंच आदतचं मैदान होतं. त्या आदतच्या मैदानात त्यांचा बैल, आणि तो बैल गेल्याच्या नंतर आहे ना मला गुलाल लय ठिकाणी जुळलंच नाहीत. मी तो पक्षा मुंबईला गेला, परत तो ह्यो आला. त्याच्यानंतर ही बाकीची जी बैल जी आली ह्याच्यात काय गुलाल साध्य झाला ना. मग ही बैल म्हणजे अशी म्हणजे लो क्वालिटीतली म्हणजे अशी साधी बैल होती. मग मी काय केलं, मला लय जण सांगायची तुम्ही ना ह्यांचा नाद सोडा, कारण की जेनेटिक ही माणसंच भांगार आहेत तुमची. मागलं जो तो बॅकग्राऊंड आहे ना, ही माणसंच भांगार आहेत. जे गराड्यात अंजीर बैलाने जे माझ्या नावाचं वर्चस्व निर्माण करून दिलं होतं ना, ते कुठेतरी संपत खाली 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 चाललं होतं. म्हणजे संपत चाललेलं ह्यांच्या नादाने बाकीच्यांचं. तर मला ही मोठी जी माणसं आहेत ती सांगायची की तू आत्ताच्या ज्या दिशेने चाललाय ना ह्यांचा नाद सोड. जिकडे चालला होता ना तिकडेच चाल, तिकडेच तुला वर जायचा हे. तर आता मी ह्यांची बैल हाणायला सुरुवात केली, बारकी. आता पण झालं काय माहिती का, गाड्या हाणल्याच्या नंतर आहे ना तुम्ही कधी ड्रायव्हर आणलाय ना नावं ठेवू नका. बरोबर, तुम्ही ड्रायव्हरला नावं ठेवले ना तुमचा बैल तुमचा जिंदगी जाईल, पण तुमचा बैल कधी हिंदकेसरी बी होऊ शकत नाही आणि कधी गटपास बी करू शकत नाही. तुम्ही नेहमी ना चांगलं चिता, हे ड्रायव्हर 1 नंबर आहे, हा चांगला गाडी पळवतो आणि माझा बैल बी 1 नंबर आहे. तुम्ही तुमच्या बैलाला कधी कमी समजू नका. मग ते बैल कधीतरी गटबीट पास नाही ना झाला किंवा कमी बिमी पडला, ते भांगार आहे, तू भांगार म्हणूच नको. तुझा येते हुकमी एक बाळा, संयम ठेव. इकडे बघ, तू पहिलीच जाणार आहे, नंतर हायस्कूल शाळेला 5वीत जाणार आहे, मग 10वीला गेल्याच्या नंतर तुला बोर्ड आहे. बरोबर, मग तुला 12वीचा बोर्ड आहे, मग तुझं ग्रॅज्युएशन होणार आहे. अरे मग तू कामाला लागणार आहे, मग तुला पगार ठरवणार किती देणार आहे कंपनी ती. बरोबर आहे का. पण तू आदतच घेऊन येशील आणि लगेच म्हणशील 4 दिवसांनी 1.5 लाख रुपये घ्या ड्रायव्हर, पण माझा पायरा बकासूर बरच करून द्या. तुझ्या बापाने ठेवलंय का, त्याला शियाळीत अजून ऍडमिशन घे. तुझा बारका आदत घेऊन आणि त्याने वडीत नेल्या, तो मोडणार आहे का राहणार आहे. बरोबर, कुस्ती बी समान गटातली आज लावली जाते का. मी चाललो सिकंदर शेख बरं कुस्ती खेळायला, तुझ्या बापाने ठेवले का, तू तालमीत जा, पहिला व्यायाम कर 2-4 वर्षी, मग तुझी कुस्ती लागेल मोठ्या गटात, वजन वाढव. पण ते हे जे आहे ना हे प्रॉब्लेम, ह्या प्रॉब्लेम मुळे आत्ताच्या घडीला हे पोरं म्हणजे थोडीशी क्षेत्र सोडूनच बाहेर गेलेले आहेत.
अति आगाऊपणा काहीतरी करणं, बरोबर. मोठा बैल घालणं पैशाच्या जोरावर. नियोजन करायला नियोजनाचा बादशाच लागतो. नियोजन करायला नियोजनाचा बादशाच लागतो. ड्रायव्हर सारखं नियोजन कुणीच करू शकत नाही ह्या क्षेत्रात. ड्रायव्हरला जवळजवळ तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी मैदान असेल ना तर रातच्या 2 वाजेपर्यंत फोन असतात. काय काय बंगारबी माणसं असतात की ते येतो 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 म्हणायचं आणि ऐन टायमिंगला म्हणायचं गाडी पंक्चर झाली. ह्याने ऐन टायमिंगला तिथं बैल नेलेला, हे बैल कसा काय करायचा, बरोबर. ही बी एक गोष्ट आहे. मग ह्याचा जो त्रास आहे ना, ह्याने बी ड्रायव्हरला सांगायचं, त्याने बी ड्रायव्हरला सांगायचं आणि ह्या मालकाने बी त्या ड्रायव्हरलाच बोलायचं. या सगळ्यांच्या चाळीतला जर सगळ्यात मेन सूत्रधार जो चालवणार आहे ना, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. बरोबर. हे जे तर चाललंय हे ड्रायव्हरवरच चाललंय. तुम्ही ड्रायव्हरांवर थोडस प्रेम करा, जेणेकरून ड्रायव्हर ह्या क्षेत्रात राहतील. असं आमच्यासारखं एक जर असं निघत चाललं ना, ते एखाद्या दिवशी रोबोट आणून गाडी बसवायला आलं का त्यांना. आता तुम्हाला शरीर क्षेत्रातला भरपूर अनुभव आहे. तुम्ही परत मैदानावर दिसणार का नाही दिसणार? आम्ही आता तुम्हाला सांगू, आता मी ड्रायव्हरचं जीवन जगल्याच्या नंतर ज्यावेळेस माणूस पिछाडी येतो, म्हणजे मागल्या साईडला येतो, त्यावेळेस तुम्हाला सांगतो आता माझं वय जवळजवळ 29 एक वय आहे माझं. तर माझं लग्नाच्या वयात 21व्या वर्षापासून ती आता हे जवळजवळ 25-26 वर्षापर्यंत जे आहे ना, ते हे सगळं मी बैलगाडीतच घालवलेलं आहे. मी लॉकडाऊनच्या अगोदरपासून बैलगाड्या पळवतोय, ते लॉकडाऊनच्या नंतर ह्या मैदानापर्यंत. आता मी पटरवाडीच्या मैदानात पडलो म्हणून गाडीचं क्षेत्र सोडलं, तो ड्रायव्हर संपला, हे असं झालं, हे असं म्हणू नका. मी कधी भेटेल ना हे तुम्हाला सांगता यायचं नाही. त्याची एक आर्थिक परिस्थिती असते प्रत्येकाची, जेणेकरून त्याला कामधंदा करायला लागतो. येते एक लग्नाचं बिग्नाचं बघायचं असतं. आणि जे माणसं आहेत ना तुमच्या तोंडा उघड बोलतात ना की आज हा हे पोरगा 1 नंबर ड्रायव्हर आहे बरं का, चांगली गाडी चालवतो, हेच तुमच्या मागल्या बॅकग्राऊंडला तुमचं लग्न बिग्न ठरायचं विरायचं कुठं काय असेल तर ही माणसं लय खवटी ए भंगारे म्हणणार. ते गाड्या पळवतन, ती असं करतन, ती मलाच खातन, ते रातचं 90s पिऊन येतन. अरे तुला माहितीये का त्याच्या मागलं दुखणं काय ते? म्हणजे अशी बी चर्चा करणारी माणसं. आणि ही माणसं दुसरी कोण नसतात, ही आपलीच माणसं असतात, जवळचीच माणसं असतात. लांबच्या आता ह्यांना काय माहिती आपण काय करतोय, बरोबर आहे का? लांबच्या माणसा जवळच्या माणसाबरोबर हे केलं जात. हे असले खिच्यात आणि ना हे असली माणसांनी खरं बंद केली पाहिजे. ह्या कारणास्तव मी आता 2 वर्ष झालं थांबलोय, बाकीचं काय नाही. आता अजून एक प्रश्न असा विचारतो, ड्रायव्हर की क्षेत्रात तुम्ही ज्यावेळेस गेलता आणि ड्रायव्हर की क्षेत्रातून ज्यावेळेस आता तुम्ही मागे म्हणजे थांबलाय जरा, तेव्हाच्या प्रतिक्रिया घरच्यांच्या आणि आताच्या प्रतिक्रिया कशा आहेत? तुम्हाला एक सांगू का, मूळचं म्हणजे ना घरच्यांना आवड पाहिजे, बरोबर. तुमच्या वडिलांना आवड पाहिजे, तुमच्या आईला आवड पाहिजे. तुमच्या आई वडिलांनाच आवड नसेल ना तर तू किती जरी पळणार राजा, तू कधी जिंकू शकत नाही, बरोबर. कारण की तुमच्या घरच्यांचा विचार कुठलाय, निगेटिव्ह विचार की आमचा पोरगा बैलगाडी क्षेत्रात नाही गेला, त्यांनी ह्या दृष्टीने नाही गेलं पाहिजे. तसं आमचं नव्हतं. आमच्या घरच्या परिस्थितीनुसार मी क्षेत्रात जायचो ना तर आमच्याजवळ बैल होती म्हणून मी जायचो. त्यावेळेस माझ्या घरचे म्हणायचे हा जा, काय नाही पण पडू नको बाळा, तू ध्यान धर. पण मी जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत आमच्या आईच्या जीवात जीवन असायचा, वडिलांच्या जीवात जीवन असायचा. पडल्याच्या नंतर आहे ना कुणी बी असू दे, आमच्या घरच्यांनी तर मला डायरेक्ट सांगितलं तू आता जाऊच, कारण तू आणि हे सगळे ड्रायव्हर बघा, सगळे एकुलती एकच पोरं असतात, ती ड्रायव्हर बांधतात, त्यांच्यावर स्टार असतो जिकायचा. आणि ज्यांना ही सटाट झालेली ती काय कामाचीच नसतात, त्यांचं काहीच नसतं, त्यांचा कोणी ड्रायव्हर होत नाही. हे सगळी एकुलती एक पोरं आहेत ना, ही सगळी ड्रायव्हर होत्या. ड्रायव्हर आणि त्याच म्हणजे मोठा होतो, तो ड्रायव्हर मोठा होतो. आता असं आहे की सत्यम ड्रायव्हर आहे, सत्यम ड्रायव्हरचा एक बारका भाऊ तो एक ड्रायव्हर आहे, त्याचा तिसरा एक भाऊ. तसं नाही, एकुलता एकच असतो, एकुलता एकच ड्रायव्हर होतो, आलं का देणार. तर घरच्यांच्या आमच्या प्रतिक्रिया कशा असायच्या माहितीये का, घरी आल्याच्या नंतर जिंकला का बाळा, ज्यावेळेस मी बिनजोड करायचो नाही तर त्यावेळेस मी घरी आलो की माझे कपडे सगळे गुलालाने भरायचे असले, मग ते गुलाला बघून आहे ना ते आईचं जे हास्य, ते वडिलांचं जे हास्य जे असतं ना, ते आनंद म्हणजे गेल्यासरशी हे काहीतरी करीत आहे आणि हे जिंकून येत आहे नाही का, मग ते मज्जा
असायची त्यावेळेची आधार म्हणजे आधार आणि ते अभिमान वाटायचा त्यांना की आमचा बरोबर ड्रायव्हर खेळात जाते जिकून बिकून येते नाही का म्हणजे त्यांना एक बरं वाटायचं. ते नंतरच्या काळात हे जसं शर्दी चालू झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतरचा जो काळ आला त्या काळात म्हणजे मला चांगली बैल लागली नाही शेवटच्या टप्प्यात. त्या गाड्या बी माझ्या झाल्या नाहीत. त्या गाड्या झाल्या नाही म्हणून रोज म्हणजे मूड ऑफ रोज मी ह्यांची जी 5 नंबरला जी बैल पळणारी होती ना 5 नंबरला मी पळून 2 नंबरला आणली. बरोबर. पण ह्यांनी बी नावं ठेवायची कुणी ही जी भंगार गाडा मालक येत ना ह्यांनी बी मलाच नावं ठेवायची. काय ती नुसतं बोल बच्चन टाकीत हे करीत गाडी नीट मारित नाही आमक नाही. अरे तुझा बैल पळत नाही हे मी माझ्या तोंडाने सांगू शकत नाही. बरोबर. तुझा एक दाद्या हक्क बनतो की बाड खाऊ त्या बैलाला आंबवून व्यवस्थित खायला दे. बरोबर आहे का? तुझ्या बापाने ठेवलंय का तिथे बैलाला उपाशी तापाशी घेऊन यायचा हाड टोचत यात हाणायला गादी गद बैल असल्या हात कान 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 चालतो ना दिसणार बी नाही. पण ते हाडकन बिडकन मारण्याची लागायला ते ड्रायव्हर बी काटाळतो. फोड येतात तुम्हाला माहित नसेल हात बुटत्यात फोड येतात. इथून इथपर्यंत आहे ना हात साथ देत नाही. रातचा किती दुखतो. खाल्ल्या तडाख्याला मनकं जात्यात. खाल्ल्या तडाख्याला मनकं जात्यात. तुमच्या गाडीची शिडी व्यवस्थित जर बांधली असेल ना तर ड्रायव्हरला व्यवस्थित गाडी हाणता येते. तुम्ही कसं तरी भंगार मूर्त काथ्याने बित्याने सुतुळीने ती छकडे बांधून आणायचं ते ड्रायव्हरला बसवायचं. ते ड्रायव्हरला माहित नसते कसले छकडे ह्या असल्या पालतू कारणाने बी गाड्या पळतात. कुणाच्या पळतात ह्यांच्याच दाढी यांच्या पळतात. ही जी आता मागं राहिलेली आहेत ना थोडीफार ही ह्या कारणाने मागं राहिलेली. ह्यांचं नियोजन नसतं परफेक्ट. ह्यांच्या बैलाला मी ही शर्यतीच्या टायमिंगला बघणं हे वेगळं आहे. बरोबर. नुसतं शर्यतीच्या टायमिंगला बघू नका. तुम्ही घरी गेल्यावर बी त्या बैलावर तेवढंच प्रेम करा. आमचा राजा आहे ना आमच्या राजाने खाल्लंय. अरे आंबवण कोण बिगर आंबवनाचं बी चटणी भाकरवली पहिलवान पळत्यात. गुटीगत बैल आहेत ती. पण ती माणसं आहेत ना तिथंच बसून असतात 24 तास नाही 2 तास त्या बैला पशी घालून. ते आंबवण पूर्ण खातोय का नाही मा बैल कुठं लंगतोय बिंगतोय का ते असा शेणाने बिनाने भरलेला बैल नाही बाई. मी ड्रायव्हरने बैल बघायचा शेणाने भरलाय नागाने भरलाय तर ह्याच्या दिवशी मग त्याला पितांबरीने घासून तू चकचम चमचम चम करीत आणणार तिची तसली मजा नाही. घरी बी तेवढाच बैलावर लक्ष दिलं पाहिजे. त्या बैलाला बी कळलं पाहिजे ह्यो माझा मालक. तुझा बैल जसा मैदानाचा मोकळा असा पळत जो सुटला ना तर त्याला कळलं पाहिजे कोण मालक. बरोबर. का तर तुम्ही बैल पाळायची तुमच्या म्हाताऱ्याने त्यावर लक्ष द्यायचं तुमच्या चुलत्याने लक्ष द्यायचं तू खादी घालून गावात बोंबलत येणार हे चुकीचं आहे. बरोबर. बैल तू पाळलाय ना तू बैला पशी बैलाला खायला घाल बैलाला काय लागतंय ते बघ. तो बैल बी आहे ना तुझ्यासाठी पाळणार. बरोबर. पाळणार म्हणजे पाळणार. तो बैल आहे ना त्याच्यासाठी पाळणार. त्याचं नाव आज नाव उद्या म्हणजे असं कधीच कुणाला म्हणायचं नाही की हा संपलाय. बरोबर. आणि आता हे नाही. उजेडातलं नाव कधी बी उजेडात येऊ शकतं. किती बी इजलेला असू द्या ते म्हातारा असू द्या काय पण असू द्या उजेडातलं नाव उजेडात येतं म्हणजे येतं. आता तात्या मांगड्यांचं सुंदरचं नाव बरेच दिवस नव्हतं पण अंधार झाल्याच्या नंतर बैलांनी 1 नंबर करून दाखवला का नाही दाखवला दमक येते. तुम्ही असं म्हणू नका की हे संपलाय आणि त्याचं हे झालंय त्याचं ते झालं असं म्हणूच नका. आणि तो ड्रायव्हर संपलाय आज त्या ड्रायव्हर जवळ गाड्या नाहीत पळवाय. आज तुम्हाला मी रिअल कंडिशन सांगतो. मी बैलगाडी क्षेत्र सोडल्याच्या नंतर मी जी ही 10-15 जणांच्या गाड्या पळवत होतो ना यांच्या गाड्या मैदानात द्यायच्या बंद झाल्या. आजच्याला बरीचशी अशी बैल आहेत की ती घरी बांधून पिवरीकरांचा पावर घरी आजच्याला नाही मैदानात येत नाही. गराडीकरांचा अंजीर घरी बसून येत नाही कारण की त्यांना बी त्यांचं प्रेम होतं माझ्यावर तेवढं त्यामुळे त्यांची बैल घरी. आज खाली गुजरवाडीतला गुजरांची बैल घरी त्यांची बी बैल लय मैदानात मी ज्यावेळेस होती त्यावेळेस कंटिन्यू यायची. बापकरांची बैल यायची. त्याच्यानंतर आपल्या गावातली सगळी बैल असायची. मी हे क्षेत्र सोडल्याच्या नंतर बहुतेक जणांनी लय जणांनी बैल बी बाहेर घालावली आणि काय काय विकून टाकले. ड्रायव्हर हा बैलगाडी क्षेत्रातला एक म्हणजे पोषक आणि प्रमुख घटक जर तुम्ही म्हणला ना तर तो असतो. कारण की त्यालाच सगळं माहित आहे. त्याच्याजवळ तुमचा बी नंबर असतो ह्यांचा बी असतो ह्यांचा बी असतो. एका मिनिटात तुमचा पायरा होतो. एका मिनिटात तुमची पावती होती. त्यांचं सगळ्या नियोजक आयोजक सगळे त्यांच्या ओळखीचे असतात. समाजलोचक त्यांच्या ओळखीचे असतात. त्यांनी करून ठेवलंय महत्वाचा भाग आहे. आणि शो बैलगाडी क्षेत्रातला तुम्ही जपा. आजच्याला बहुतेक ना बरेचसे ड्रायव्हर आहेत ना असे म्हणजे हे होत चाललेले आहेत
कमी कमी होत चालल्या. मी ज्यावेळेस क्षेत्रात होतो त्यावेळेस जे ड्रायव्हर बघत होतो ती आता एवढी पोरं नाहीत, बरीचशी पोरं मला दिसत नाहीत. ती ह्याच कारणाने बरं का, ही पडल्या जडल्या मुळच आहेत ना या पोरांना. मी लवकर माझे हात वाकडे तिकडे झाले होते कासर राहून, जवळजवळ 11-12 महिने ते बॉट दर्द करायचं. हे काय मी अख्ख्या गावाला बोंबलत सांगू का, मा बॉट दर्द करते, मी पडलो होतो. हे चुकीचं आहे ना. त्याकरता मी बैलगाडी क्षेत्रात आलो ना. आणि आता बघू आता पुढचा निर्णय कसा असणार, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात यायचं का थांबायचं? नाही, अजून थोडस थांबायचं. तसं शिव नाद आहे ना, जोपर्यंत ह्या देहाला आग लागत नाही ना तोपर्यंत सुटणार. हा नाद लय खतरनाक नाद. तर आता आपण थांबलोय. अजून आपल्याकडे आहेत 2-4 गाय आहेत, गावरान गाय आहेत. आज ना उद्या आपल्या घरी बी बैल होईल. पण जोपर्यंत माझ्या घरी बैल होत नाही ना तोपर्यंत मी शर्यतीत येऊ शकत नाही आणि मी लोकांची बैल पळू बी शकत नाही. आलं का त्याला. आता मी जर गेलो ना तर माझ्या घरचे मला हिडस पिडस करणार. पण मूळचा माझा जो खोंड असेल ना तर माझ्या घरचे म्हणतात आपला बैल पळायला. बरोबर. त्याकरता आम्ही या क्षेत्रात येत नाही. त्यामुळं आता थोडस म्हणजे थांबलोय. संयम ठेवला ना, संयम ठेवल्याच्या नंतर कार्यक्रम कधी करायचा तो कार्यक्रम बरोबर होणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, एकदा कुस्ती शिकलेला पैलवान आहे ना म्हातारपणी बी कुस्ती खेळतो. मी आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ड्रायव्हर संपले आणि ते आता काय ते यायचं नाही आणि आमक नाही, जेव्हा येणार तेव्हा आवाज करणार. बरोबर. आणि मी कोण होतो हे परत एकदा दाखवून देणार. आत्ताच्या घडीला माझी आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळं हे क्षेत्र मी थोडस म्हणजे स्टॉप केलेले, बंद केलेलं नाही, स्टॉप केलेले. आणि थोडस आपला जो प्रॉब्लेम आहे लेवलला आपल्या त्या प्रमाणात आला की आपण परत क्षेत्रात येणार. म्हणजे आता एखादा आदत वासरू गडावताय का गडावणार? गडावणार म्हणजे नवीन गायचं का आपल्या घरचं? नाही, घरच्या गायचं. घरच्या गायचा बैल आहे ना, घरच्या गायचा बैल शो 1 नंबरातला बैल राहतो. बरोबर. घरच्या गायचा बैल. आणि बाहेरून कुठून तरी आणणारा बैल नाही शो किती जरी जपला तरी तो बाहेरचाच असतो. बरोबर. घरनेकीचा राजा घरचा बैल आहे ना. परत आपला बकासूर घरचा बैल आहे. मग बरेचशी अशी घरची बैल आहेत की ती पाळतात. ती मालकासाठी पाळतात, त्यांचा एकच मालक असतो, त्यासाठी ती बैल पाळतात. बरोबर. त्याकरता आपल्याला बी आपल्या घरचाच बैल तयार करायचा. असं नाही की आपल्याकडे आता 5-50 नाही की आपण वासरू खरेदी करू शकत नाही. आणि असं बी नाही की आपलं वजनच नाही की आपल्याला कोण वासरू देणार नाही. आता बी मला अशी बरीच जण आहेत, 10-15 जण आहेत, ड्रायव्हर आमचं एक वासरू घेऊन जातो, मला पळवा काय होते ती असंच घेऊन जा. पण आपल्याला नकोय, दुसऱ्याचा बैल नकोय. आपण बनवला तर आपलाच बनवायचा. आपल्या डोक्यातच आहे, बनवला ना बैल तर आपलाच बनवला. आणि एक आता गायला काय होईल ते XYZ, पण आपण लवकरात लवकर आपल्या घराडेकरांचा अंजीर गायवर भरून त्या अंजीरची एक पैदास तयार करणार घरी. म्हणजे ते पोपट शेठचं माझं आणि संजय भाऊ जगदाळे यांचं बी झालेलं आहे संपर्कात. त्यांना सांगितलेलं आहे आपल्याला बैल तयार करायचा आहे तर आपल्या घरी करायचं. तर लवकरच आम्ही एक बैल तयार करू आणि पूर्व तयारीशी मैदानात परत येऊ. तर मित्रांनो, हे गराडेगावचे सत्यम ड्रायव्हर गराडेकर म्हणून ज्यांची अखंड महाराष्ट्रात चर्चा होती. खर तर बऱ्याच गाडा मालकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की सत्यम ड्रायव्हर म्हणजे ह्यांनी ज्या जुन्या गाड्या मारल्या, म्हणजे ज्या जुन्या गाड्यांवर बसून पुढं फायनलचे गुलाल घेतले बहुतेक प्रमाणात, तर त्या मालकांच्या बऱ्याचशा तोंडातून सत्यम ड्रायव्हर गराडेकर सध्या कुठे आहेत आणि काय करतात हे माहिती जाणून घेण्यासाठी मी खास ही मुलाखत तुमच्यासाठी घेतलेली होती. तर धन्यवाद. नाही.